संवादरूपी चर्चेला सुरुवात करण्याआधी आपण सगळेजण श्री गुरूंचं स्तवन करूया. ब्रह्मानंदम हा श्लोक. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं निर्मलयं सद्गुरुं तं नमामि. सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य सद्गुरू डॉक्टर काका, परमपूज्य खंदारकर महाराज, श्री विठ्ठल, परमपूज्य नंदाताई, आदरणीय मुळेशास्त्री काका, भगवान श्री शंकराचार्य, संत बाळूमामा, आपल्या व्यासपीठावर आणि व्यासपीठासमोर उपस्थित आचार्य आणि आपण सगळे गुरुबंधू भगिनी साधक, आपल्या सगळ्यांना सप्रेम अभिवादन. गेले 3 दिवस आपण आपल्या श्री गुरूंच्या काव्य, लेख, वाङ्मयाचा उत्सव एका तऱ्हेने साजरा करतोय. आपले श्री गुरु पहा गमतीत म्हणतात, कारण ती गोष्ट आपण फार सिरियसली करतो. ती म्हणजे श्री गुरु आपले म्हणतात की तुम्ही सगळेजण किंवा आपल्यातले काही जण इथे येतात, ह्या बागेतलीच तुळस काढतात आणि मला वाहतात. तर ह्या परंपरेला अपवाद व्हावं असं वाटत नाही. आपल्या श्री गुरूंच्या वाङ्मयाचा उत्सव चालू आहे. पुष्पदंत राजाने लिहिलेलं शिवमहिम्न नावाचं फार सुंदर स्तोत्र आहे आणि आपल्याला ठाऊक की आपल्या श्री गुरूंनी त्या शिखरणी वृत्तातच त्याचं मराठी अनुवाद केलेला आहे. तर त्याच्यात एक सुंदर 32वा जो असितगिरी संवत्स्यात हा जो श्लोक आहे त्याच्यावर आपले श्री गुरु लिहितात, कृष्णगिरीची शाई सागरा एवढी भरली, लेखणी जरी का मोठी कल्पवृक्षा एवढी केली, पृथ्वीचा कागद करुणी सरस्वती लिहे त्यावरती, तरीही तुझ्या गुणांना वर्णू न शके कल्पांती. भगवान शंकरांसाठी या चरण म्हणा, ओवी म्हणा, श्री गुरूंनी लिहिलेले आहेत. पण जशी अंगणातली तुळस त्यांना वाहतो, तसंच हे जे त्यांच्याच ओव्या आहेत त्या त्यांच्यासाठी किती सार्थ आपण वापरू शकतो. त्यांच्या वाङ्मयातून, त्यांच्या छोट्या छोट्या शब्दांमधून वर्षभर चिंतन होईल असं ते खरंच वर्णन करता येणार नाही त्याचं यथार्थपणे, असं त्यांचं वाङ्मयीन लेखन सगळं आहे. आणि त्याच वाङ्मयातले काही मोती वेचणं 3 दिवस आपण इथे त्याचा लाभ घेतोय. काही मोती छोटे आहेत, काही मोठे आहेत, काही रंगीत आहेत, काही लेख घेतले, काही काव्यावर निरूपण केलं. आणि हे असे सर मोत्यांचे ओले. सर कमी अधिक मोत्यांचे असले तरी त्याची आभा एकत्रित एकच असते. तसं श्री गुरूंनी विविध साहित्य प्रकार त्यांची निर्मिती केली, पण त्याचा जो गाभा म्हणता येईल तो आपल्याला, जसं आत्ता अर्चनाताईंनी सांगितलं की साधनाभिमुख जीवन हाच आहे. तर त्याबाबत जे परमार्थाचं उद्दिष्ट आहे परमानंदाची प्राप्ती, आणि त्यासाठी आपण आपलं जीवन साधनाभिमुख करून घेणं, हा श्री गुरूंच्या वाङ्मयाचा आपण लसावी नसावी असं म्हणू शकतो. तर त्याच हेतूने की आपले सगळे ग्रंथ गुरु शिष्य संवादात्मक आहेत. संवादाच्या रूपाने अधिक तो विचार पिंजला जातो, अधिक समजायला स्पष्ट होतो. या हेतूने एक प्रातिनिधिक स्वरूपात इथे आपल्या आचार्यांना प्रश्न विचारले जातील आणि त्यांच्याकडून आपल्याला मार्गदर्शन मिळणार आहे. या परिसंवादाची सुरुवात आपल्या श्री गुरूंच्याच आवाजात आपण ऐकूया की त्यांना साधनाभिमुख जीवन याबद्दल काय वाटतं ते आपण त्यांच्याच आवाजात ऐकूया. जीवनामध्ये त्याचा निश्चित उपयोग असतो. आपलं जे रोजचं जीवन आहे त्या रोजच्या जीवनामध्ये हे परमार्थ शास्त्र वापरता आलं पाहिजे आणि ते वापरल्यानंतर आपलं जीवन संपन्न करता आलं पाहिजे. असं झालं तर याचा उपयोग आहे. असं नाही झालं तर मुकेश परमार्थ करतात. केवळ ग्रंथावरच्या अनुभव असला ग्रंथबद्ध परमार्थाला तास होऊन जातो. मोठमोठ्या विद्वानांच्या चर्चेचा विषय होतो.
हे आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे आपण या आपल्या संवादाकडे वळूया. श्रोत्यांसाठी एक सांगतो की आपला हा संवाद पूर्वार्ध आणि उत्तरार्ध अशा स्वरूपाचा होणार आहे आणि एक मध्ये छोटंसं मध्यांतर होणार आहे. त्यात पण एक सगळ्यांना एक छोटीशी गंमत भेट असणार आहे. तर आपल्या संवादाची सुरुवात करताना ज्योत्स्ना मावशींपासून सुरुवात करतो आणि ज्याला आपण ओपनिंग कमेंट्स म्हणतो किंवा प्रारंभीचे विचार, साधनाभिमुख जीवन या विषयावरचे. तर मावशींना आणि सर्व आचार्यांना विचारायचं आहे की साधनाभिमुख जीवन म्हणजे नेमकं काय? काय असतं, साधना वेगळी आणखी जीवन रोजचं वेगळं असं नाही आहे. तर जीवन जे आहे तर ते साधनामुळे झालं पाहिजे. म्हणजे सगळा जो व्यवहार आहे तो साधनेला आणखी परमार्थाकडच्या प्रवासाला अनुकूल राहिला पाहिजे. त्याला साधनाभिमुख जीवन असं म्हणता येईल. पण म्हणजे अशा या जीवनाचं साध्य काय? साधनाभिमुख जीवनाचं साधन आपण कशासाठी करायला लागलोय? आपण मोक्षासाठी किंवा आनंदरूप होण्यासाठी करायला लागलोय. बस तेच ध्येय आहे. मग त्याच्या आड जे येईल ते विवेकाने बाजूला करायचं आणि अखंड ते जर का आपण बाजूला करत गेलो तर ते पूर्ण साधनाभिमुख जीवन होतं. म्हणजे सतत काहीतरी केलं पाहिजे असं नाही, तो विचार मनात पाहिजे आणि त्याप्रमाणे आचरण झालं पाहिजे. साधनाभिमुख जीवन हा शब्द आहे, पण याच वास्तूमध्ये काही वर्षांपूर्वी काकांची ब्रह्मसूत्र या विषयावर प्रवचनं झाली होती. त्याच्यात काकांनी 4 शब्द आपल्यासमोर ठेवले होते, मांडले होते आणि ज्यांनी तो ग्रंथ बघितलेला आहे काकांचा, त्याच्यावर ते 4 शब्द फार महत्त्वाचे आणि वैशिष्ट्यपूर्ण आहेत. एक म्हणजे साधनाभिमुख, दुसरं आहे आनंदाभिमुख, तिसरं आहे शास्त्राभिमुख आणि चौथं आहे जीवनाभिमुख. त्यामुळे साधनाभिमुख जीवन म्हणा किंवा जीवनाभिमुख साधना म्हणा, दोन्ही म्हटलं तरी त्याचा अर्थ एकच होतो. आता मावशींनी तेच सांगितलं जणू काही. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा आधार काय असेल तर ते आपलं जीवन हे शास्त्राभिमुख असलं पाहिजे आणि ध्येय काय असलं पाहिजे तर ते आनंदाभिमुख असलं पाहिजे. अशी जर का त्याची सांगणं घातली तर मला वाटतं छान आपल्यासमोर त्याची उकल होती की हे कशाकरता करायचं आहे. साधनाभिमुख जीवनाची आवश्यकता काय आहे? आनंदाकरता, स्वस्वरूपाची ओळख आणि त्यानिमित्ताने परमानंदाची प्राप्ती. पुष्कळदा आपल्याला असं दिसतं की सकाळी काही वेळ साधना केली आणि संध्याकाळी काही वेळ साधना केली किंवा आमचा त्या ठिकाणी साधना झाली. पण वास्तविक पाहता तसं नसून आपलं संपूर्ण जीवन जे आहे तेच साधनेला अभिमुख अशा प्रकारचं असलं पाहिजे, पूरक असलं पाहिजे. आणि तसं जर का ते पूरक असेल, म्हणजे मी सकाळी 10 मिनिटं नामसाधना करते आहे, संध्याकाळी 10 मिनिटं नामसाधना करते आहे आणि मग मधल्या काळामध्ये मी कशीही वागते, तर हे संतांना काय, शास्त्राला काय अजिबात सुद्धा मान्य नाही. तर त्या ठिकाणी माझं संपूर्ण दिनचर्या जी काही आहे ती दिनचर्याच मला साधनेला अनुकूल अशा प्रकारची करून घेता आली पाहिजे. आणि ते सगळं आपलं जे काही आहे तर निर्भय आपल्याला जीवन जगता यावं, शांतीपूर्ण जीवन जगता यावं आणि समाधानाने जीवन जगता यावं यासाठी ते सगळं काही आहे. म्हणजे मला असं वाटतं की जर मला आठवत असेल तर श्री गुरु याला ठोकळेबाज साधना असं जे म्हणतात ते बरोबर आहे का? ठोकळेबाज आपली नसावी साधना. पण मावशी मग एक असा प्रश्न येतो की आपले श्री गुरु आपल्या भाग्याने आपल्याला सांगतात की आपलं जीवन हे साधनाभिमुख असावं. पण अशी अनेक मंडळी आपण पाहतो, आपण वावरतो की ज्यांचं जीवन सुखाने प्रेरित आहे. निश्चित आहे, प्रत्येक व्यक्ती सुखाने प्रेरित आहे, पण ते कुठेतरी अन्य तर मग त्यांचं सुखाचं ध्येय आणि त्यांची अभिमुखता याबद्दल काय? आता तू म्हटल्याप्रमाणे त्यांचं जीवन जे काही आहे त्यांना वाटतंय की हे आमचं सुखाने जीवन चाललेलं आहे, पण खरंच ते सुखाने चाललंय का असा जर प्रश्न विचारला तर अंतःकरणात मात्र काहीतरी वेगळंच चाललेलं असतं. म्हणजे अंतःकरणापासून खऱ्या अर्थाने जे शास्त्राला किंवा आपल्या सद्गुरूंना अपेक्षित आहे ते अपेक्षित असलेलं जीवन म्हणजे सुखरूप जीवन आहे. सुखाने जीवन नव्हे तर सुखरूप होऊन जीवन जगणे हे त्याच्या पाठीमागची खरी म्हणजे शास्त्रीय बैठक आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी इतर लोक अन्य गोष्टींचा आधार घेऊन
जेव्हा जीवन जगतात आणि ते म्हणतात की आमचं खूप छान चाललेलं आहे, आमचं आनंदाने चाललेलं आहे, पण ते आमचं आनंदाने चाललेलं आहे, चांगलं चाललेलं आहे असं जे म्हणतात ते फार वरवरचं असतं. आणि खऱ्या अर्थाने आतमध्ये मात्र काही वेगळंच गोंधळ असू शकतो. आणि त्या दृष्टिकोनातून अन्य बाकीच्या गोष्टींचा आश्रय घेऊन सुखाने जगणं गोष्ट वेगळी आहे आणि सुखरूप होऊन साधनाभिमुख जीवन करणं ही गोष्ट वेगळी आहे. आता जसं ज्योत्स्नामावशी माधुरीमावशी म्हणाल्या की अन्य आधार घेतले जातात आपल्याकडून, तर ते अन्य आधार साधारण कुठले आहेत आणि ते म्हणजे का घेऊ नयेत किंवा त्याच्यात खरं सुख नाही म्हणतात तर ते का बरं? अन्य आधार जे आहेत ते सगळे जगातले आधार आहेत. म्हणजे उदाहरण पैसा, नातेवाईक, माझं स्वतःचं बुद्धिवैभव म्हणा, शारीरिक बल म्हणा, किंवा स्वतःच्या कर्तृत्वावरचा विश्वास, अशा अनेक गोष्टी असतात की ज्याला श्री गुरूंनी परोपजीवी असं नाव दिलेलं होतं. एकदा सज्जनगडवरती प्रवचनात त्यांनी हा परोपजीवी ही संकल्पना मांडलेली होती. आणि त्याच्यात हे सगळे जे आधार असतात यांचा आपण टेकू घेत असतो, त्याच्यावरती अवलंबून असतो. आणखी कुठल्याही आणि आपल्याला दगा दिला म्हणूया किंवा खाली पडला, ऐनवेळी उपयोगी पडले नाही तर आपल्याला फ्रस्ट्रेशन येतं, खूप दुःख होतं. म्हणजे आपण मुळात आधार जो घेतो तर तो फुटक्या होडीचा घेतो आणि मग त्याने पार कसे आपण जाणार, यासाठी अशा पद्धतीचं जे मुळात आपण म्हणतो की माईक जग आहे, बदलणारं आहे, नाशिवंत आहे, ही सगळी आपण विशेषणं वापरतो पण त्यांचा मागचा अर्थ लक्षात घेत नाही, तो आपण स्वीकारत नाही. ती केवळ पोपटपंची असते, तो अर्थ आपण स्वीकारत नाही. तो जर का स्वीकारला तर आपण अशा तऱ्हेच्या आधारांवरती अवलंबून राहणार नाही. आणखीन देवाचा भक्ताचा विसर पडणार नाही म्हणून जे सांगितलेलं आहे, तर तशा पद्धतीने जर का पूर्ण देवावरती भरोसा ठेवला तर आपल्याला वेगळं बळ मिळतं, वेगळा देव आपल्याला तो करेल ते स्वीकार, बस जे होईल ते. आपल्या श्रीगुरूंनी हा परोपजीवी शब्द फार जुना दिलेला आहे. हो. हल्लीच्या काळात आपण फार ऐकतो. दुसरा एक प्रमुख आपण शब्द ऐकतो ह्याच्या विरुद्ध आत्मनिर्भर. परोपजीवी नसेल व्हायचं तर आपण आत्मनिर्भर सुखासाठी कसं व्हावं. आणि मावशींच्याच प्रश्नातून आलेलं की आमची जर फुटकी होडी असेल तर ती पॅक कशी करावी, भक्कम कशी करावी सुखासाठी. चांगला शब्द वापरलास, आत्मनिर्भर भारत. असं आपण आत्मनिर्भर व्हावं. काका याच्याकरता स्वावलंब असा एक शब्द वापरतात बरेचदा. तुम्ही माझ्या आनंदाकरता स्वावलंबी व्हावं. आणि बरेचदा तुम्ही सगळ्यांनी त्यांची प्रवचनं ऐकलेली आहेत. विजेच्या करता मी माझं स्वावलंबी व्हावं, आत्मनिर्भर व्हावं, पैशाच्या दृष्टीने व्हावं, पाण्याच्या दृष्टीने व्हावं, घराच्या दृष्टीने व्हावं, असं सगळी मी सोय करून ठेवतो सुखाकरता म्हणून. पण जे खरं सुख आहे ते मिळत नाही, कारण आपण दुसऱ्या गोष्टींवर निर्भर असतो. आपल्या आतल्या सुखाला विसरून बाहेर सुख शोधतो. आणि असं होतं की बरेच जण म्हणतात, तू म्हणालास तसं मगाशी, आमचं सगळं व्यवस्थित ठीक चालू आहे, आम्ही सगळ्याविषयी सुखी आहोत, आम्हाला काही दुःख नाही, तर आम्ही कशाला देवाचं करायचं. असा खूप मोठा वर्ग चांगल्या घरातले, चांगले शिकलेले, चांगल्या सुखवस्तू घरातले लोक असे खूप आहेत जे या गोष्टींना मानतात की मला देवाचं करण्याची गरज नाही. पण एक लक्षात घ्या की ते जे सुख आहे ते क्षणभंगूर असतं. मात्रास्पर्श असतो कोणते सगळ्यांना माहिती आहे. मग आगमापायी नसलेलं हे जे सुख आहे, या सुखाच्या करता किती धडपड केली तरी ते क्षणभंगूर आहे, अनित्य आहे, तात्कालिक आहे. आणि हे सगळं जेव्हा एकदा पटतं, आणि हे पटायला खूप वेळ लागतो, पाहिजे खूप वेळ लागतो, खूप काळ जातो. पण हे एकदा पटल्यानंतर मग असं वाटतं की हां, आता मला भगवंताकडे मिळायला पाहिजे आणि मला माझ्या स्वतःच्या सुखाकरता आत्मनिर्भर व्हायला पाहिजे. आणि ते करण्याकरता मग कुठेतरी माणूस शोधायला लागतो की आता कुठे मिळेल, कुठे मला ते प्राप्त होईल. आणि म्हणून मग तो गुरूंच्या दारी जातो असं म्हणूया आपण. ही होडी रिपेअर करणारे श्री गुरु म्हणायचं. होडी रिपेअर करणारे म्हणा किंवा होडीत बसवून घेणारे म्हणा, आपली होडी रिपेअर करून देतात म्हणा किंवा ते आपल्याला ओढून त्यांच्या होडीत देतात म्हणा. असे म्हटलं तरी शेवटी मार्गाला भवसागर तारून नेण्याकरता म्हणून श्री गुरु आपल्या समोर असतात.
तेच आपल्याला मदत करतात, तेच आपल्याला मार्गदर्शन करतात, तेच आपले गाईड असतात. पण जेव्हा आपण म्हणतो की जेव्हा केव्हा साधकाला मोटिवेशन येतं, या मोटिवेशनकडे आपण येऊया. आता धागा इथपर्यंत आलेला आहे की मोटिवेशन आलं की मला आता देवाची गरज निर्माण झाली, देवाकडे जाणं, श्री गुरूंकडे जाणं. आता हे जाणं म्हटल्यावर ट्रेनमध्ये बसून हिमालयात जाण्यासारखं वाटतं, पण आपले श्री गुरु नेहमी म्हणतात आपण सगळे प्रापंचिक आहोत, अशी त्यांच्या बऱ्याच प्रवचनांची सुरुवात असते. माधवी मावशी आपल्याला विचारायचे की मला प्रपंचातच राहून सुखासाठी आत्मनिर्भर होता येईल का, किंवा आणि कसं व्हायचं? निश्चितपणे आपल्याला होता येऊ शकतं. आणि त्यासाठी खरी साधना जर कोणती असेल तर ती म्हणजे विचारांची साधना. आणि ती विचारांची साधना जर का आपल्या जवळ आपण ती हळूहळू कमावता आली आपल्याला, की कशा पद्धतीने विचार करायचा, आणि तशा पद्धतीने जर का आपण विचार केला तर निश्चितपणे आत्मनिर्भर होऊन आपलं जीवन सुखरूप त्याच्या मार्गावरती निश्चित लागू शकतो. कारण समर्थांनी सुद्धा एका ठिकाणी म्हटलेलं आहे की प्रपंच उपाधी न सांडता, संसार त्याग न करता, जनामध्ये सार्थकता विचाराची होय. आणि त्या दृष्टिकोनातून विचार हे अत्यंत महत्त्वाचं साधन आहे. आणि त्या महत्त्वाच्या साधनाकडे मात्र आपण पुष्कळदा दुर्लक्ष करतो. आणि खऱ्या अर्थाने त्या विचार म्हणजे अविचार न करता सुविचाराने आपलं जीवन त्या ठिकाणी संपन्न झालेलं असलं पाहिजे. आणि तो सुविचार आम्हाला शास्त्रातून मिळतो, संतांकडून मिळतो, सद्गुरूंकडून मिळतो. आणि त्यांच्याकडनं ही साधना, विचारांची साधना कशा प्रकारची असावी याबद्दलचं मार्गदर्शन श्री गुरु आपल्याला करतात. थोडंसं अजून सांगता का विचारांची साधना म्हणजे काय? कारण आपल्याला मला वाटतं श्री गुरूंच्याच किंवा आपल्या गुरुबंधू भगिनींच्या आपण प्रवचनात ऐकतो की घामाघूम झाल्याशिवाय आम्हाला काही केल्यासारखं वाटत नाही. तर विचार करून घाम येईल असं काही वाटत नाही. विचारांची साधना या दृष्टिकोनातून की मी विचार एक तर मुळात म्हणजे काय की मी एकतर लोकांविषयी काय विचार करते आहे, घरादाराविषयी काय विचार करते आहे. आणि तो विचार खऱ्या अर्थाने जर का मला या प्रपंचाचं किंवा संसाराचं स्वरूप विचाराने मी जाणून घेतलं की हे परिवर्तनशील आहे, मिथ्या आहे, किंबहुना सातत्याने टिकून राहणार नाही, हा विचार जर माझ्या अंतःकरणात पक्का झालेला असेल, रुजलेला असेल, तर मला मग त्या प्रपंचाची जी काही दुःख होतात किंवा जे काही माझ्या वाट्याला येतं त्यामुळे त्या विचारांमुळे मी त्या ठिकाणी काकांचा एक शब्दप्रयोग आहे. काका असं म्हणतात विचारांचा पूल आपल्याला बांधता आला पाहिजे. आणि तसा विचारांचा पूल की जर का माझ्या अंतःकरणामध्ये अशा पद्धतीचं जगन्मिथ्यत्व पटलेलं असेल तर मला तो विचारांचा पूल की मला त्याच्याकडे दुर्लक्ष करता येईल. योग्य वेळी योग्य प्रकारे उत्तर मला देणं जेव्हा शक्य आहे तेव्हा मी दिलंच पाहिजे. पण त्या ठिकाणी तर आणि एक काकांचं आणखीन एक वाक्य आहे की कोणताही विचार 2 मिनिटापेक्षा म्हणजे अयोग्य विचार किंवा अविचार 2 मिनिटापेक्षा जास्त माझ्या अंतःकरणात राहता उपयोगाचा नाही. तर तुम्ही म्हणालात की त्या सवयी बदलल्या पाहिजेत. तर प्रमोददादांकडे तेच घेऊन जातो की श्री गुरु म्हणतात ते थोडंसं आम्हाला नीट समजावून सांगावं की जुने संस्कार नवे संस्कार असं ते जे काही म्हणतात एक काही व्याख्या त्यांनी केलेली, तर त्याच्याशी हाच संबंध आहे का वैचारिक साधना म्हणजे? अगदी बरोबर आहे. संस्कार आपल्या चित्तावर होतात, आपलं चित्त संस्कार ग्रहण करतं. आणि काकांनी त्याच्याकरता एक फार सुंदर 2 वे ट्रॅफिक सांगून ठेवलेलं आहे. बऱ्याच जणांना माहिती असेल, ऐकलं असेल. इंद्रियांच्या मार्फत गोळा केलेलं बऱ्याच गोष्टी आपण मनामार्फत बुद्धीवरपर्यंत पोहोचवतो. आणि ते जे संस्कार करायचे असतात ते चित्तावर करायचे असतात किंवा बुद्धीवर करायचे असतात. शास्त्राचे संस्कार, मगाशी आपण शब्दप्रयोग केला शास्त्राभिमुख म्हणजे काय, ते शास्त्राचे संस्कार. आणि ते शास्त्राचे संस्कार करताना जुने संस्कार पुसणं गरजेचं असतं, म्हणजे प्रपंचातले संस्कार पुसणं गरजेचं असतं. मग काका सांगतात की जग मिथ्या आहे, जग मिथ्या आहे, जग मिथ्या आहे. पण आपण जग कशा प्रकारे मिथ्या आहे हे समजून घ्यायला पाहिजे. कारण जग तसंच वाटतं, सत्य वाटतं. उदाहरण सांगतो, एक प्रोजेक्ट होता माझा. खूप मरमर करून घाम गाळून 6 मागाला घामाघूम होऊन प्रोजेक्टवर आम्ही सगळेजण काम करत होतो. मी आणि माझी अख्खी टीम, ऑफिसमधली गोष्ट. आणि एक दिवस असा आला की माझ्या हायर मॅनेजमेंटने सांगितलं की तो प्रोजेक्ट आता स्क्रॅप करण्यात आलेला आहे. म्हणजे काय,
प्रॉडक्ट डिलिव्हर होत नाहीये, केलेल्या कष्टाचं फळ आम्हाला त्याचं काही मिळत नाहीये. अख्खाच्या अख्खा प्रोजेक्ट पूर्णपणे स्क्रॅप करण्यात आला, म्हणजे बंद करण्यात आलेला. आता याच्या पुढे नाही. आता आम्ही घासाघीस जी केली होती, जे घामाघूम चालू होतो त्या गोष्टी करता, त्याचं मला खूप वाईट वाटलं. मी आणि माझी अख्खी टीम एवढे 3 महिने एवढी मरमर करतो, एवढे कष्ट घेतोय. त्यावेळेला जेव्हा हा विचार सुचला मला, आणि हा विचार जर का माझ्याबरोबर असेल की असं होणं हे अपेक्षित आहे, हेच जगाचं मित्रत्व आहे, तो प्रोजेक्ट आज आहे, जरी का मी सक्सेसफुल केला असता तरी पुढच्या 2 ते 3 वर्षांमध्ये मी केलेलं ते प्रॉडक्ट ते पुन्हा नामशेष झालं असतं, डेड झालं असतं, किंवा मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे त्याचं नवीन व्हर्जन आणावं लागलं असतं. त्यामुळे किती बदलणार आहे हे जग, आपलं जीवन, हे याच्यातनं कळतं. म्हणून जुने संस्कार आपल्या चित्तावरच मिटवायचे, त्याच्याकरता आपल्याच जगातल्या गोष्टींकडनं आपण साधून घ्यायचं, शिकून घ्यायचं आणि शास्त्राचे संस्कार बसवून घ्यायचे. म्हणजे आपण घरात जो रंग लावतो तो हा रंग चांगला दिसत नाहीये, नवा छान दिसेल म्हणून लावतो. पण हे मावशी थोडेसे नवे रंग, थोडेसे हल्लीचा परवलीचा शब्द बोर नाहीयेत का, किंवा निरस, बेचव, असं हे नवे संस्कार आहेत का, कसं आहे ते थोडंसं सांगा. सुरुवातीला नक्कीच वाटतं. म्हणजे होतं काय की हा थोडा एखाद वेळ विषयांतर होईल, पण आपण एकदम विचारांच्या लेव्हलला उडी मारू शकत नाही. सुरुवात जेव्हा आपण करतो तेव्हा जे आपल्याला करावंसं वाटतं की मला काय करायचं ते सांगा, आपली सुरुवात कर्मापासून असते. तर त्यामुळे कर्म करताना ते कसं करायला हवं हे फार महत्वाचं असतं. आणि आपली सगळ्यांची सुरुवात तिथनं होते. निष्काम, ईश्वराच्या स्मरणात म्हणा, ईश्वरार्पण म्हणा, ह्या पद्धतीने आपण कर्म करत गेलो की मग आपल्याला विचारांच्या लेव्हलपर्यंत हळूहळू पोचता येते. जसं चित्त शुद्ध होतं, उपासना करायची, चित्त शांत व्हायला लागतं, ती पण निष्काम व्हायला पाहिजे. देवाकडे देवासाठीच जायचं आहे, देवाला मान्य आहे सकामपण, पण सकामातनं पुढे निष्कामता येते. आणि निष्कामता आली की चित्त शांत होतो. म्हणजे मग तिथे तरीच होईचे ज्ञान अधिकारपात, आणि विचार हे जे साधन आहे हे ज्ञानाकडे नेणार आहे. एकदम आपण विचारांवरती कधीच नाही उडी मारू शकत. त्यामुळे सुरुवात जी आहे ती कर्म आणि उपासना ह्याच्यातनंच होते, त्याच्याशिवाय आपण जाऊ शकत. एकदा तिथपर्यंत पोचल्यानंतर मग आपल्याला विचार करणं, ते अप्लाय करणं हे शक्य व्हायला लागतं. हळूहळू जमतं, एकदम जमतं. मावशींनी हे अगदी प्रिसाइज सोल्युशन सांगितलं. कर्म, उपासना, ज्ञानाकडे आपण येऊ, पण जे म्हणतात शुरू से शुरू करते हैं, तसं प्रमोदारांकडे मगाशी राहिलं होतं की सकामतेत किती आनंद आहे. खरं तर मला काहीतरी मिळणं, मला कौतुक होणं. आता अचानक मावशी आणि श्री गुरु सांगतात की निष्काम करा, निष्काम करा. मगाशीचा जो धागा उरला होता मोटिवेशनचा, की हे सगळं करायचं ठीक आहे, पण का मोटिवेशन काय? असं आहे की चित्त शांत होणं हे सगळ्यात महत्त्वाचं मोटिवेशन आहे. आपल्याला खरं सुख जेव्हा होतं, जेव्हा आपण चित्त आपलं शांत होतं, तेव्हा अशांत होतं सुख. मी अशांत आहे, प्रोजेक्ट खालतीवरती झाला आहे, माझा प्रोजेक्ट स्क्रॅप केला म्हणून मी अशांत आहे, किंवा तुम्ही सगळं हे काय सांगता जग मिथ्या वगैरे, ते मला काही पटत नाही, हे सगळं जग सत्य आहे असं म्हणणारा मी बद्धावस्थेतला. मग मी अशांतच राहत असेल तर मी कधीच सुखी होऊ शकणार नाही. म्हणून जर का खरंच शांत व्हायचं असेल तर चित्त शांत होत असं उल्लेख केला उपासनेने, कुठल्या निष्काम उपासनेने. मग ते जर का तसं व्हायचं असेल आणि खरंच सुखाची प्राप्ती हवी असेल तर निष्काम करावं लागतं, हे खरं आहे. पण त्याच्याकरता म्हणून आधी हे पटावं लागतं की मला खरंच सुखी व्हायचं आहे. काका म्हणतात, काकाने सांगितलं त्यांच्या ह्याच्यात की मी आधी दुःखी आहे हे मला मान्य करायला पाहिजे. मी दुःखी आहे आणि मला आता सुखी व्हायचं आहे. सुखीच नाही व्हायचं नुसतं, तर मला सुखरूप व्हायचं आहे. आणि सुखरूप व्हायचं नाही त्याच्याकरता मला त्याप्रमाणे प्रयत्न करायला पाहिजे. हे मान्य करणं याच्यामध्ये बराच कालावधी जातो. जो मगाशी आपण विचार केला की असे बरेच लोक असतात की ते मान्यच करत नाही की मी दुःखी आहे, म्हणून त्यांची सुखाकडची ओढ तितकी प्रगल्भ किंवा तितकी नसते. आणि ज्यांना म्हणजे आपल्यासारखे बरेच जण ज्यांना असं वाटतं की मला खरंच सुख पाहिजे आहे, त्यांना सुद्धा पुरेसं मोटिवेशन नसल्यामुळे आणि चित्त शांत व्हावं म्हणजे काय हे माहिती नसल्यामुळे त्यांना असं वाटतं की मी देवाचं एवढं करतो तरी माझं असं कसं, असे प्रश्न विचारणारे मग ते राहतात तिथे. बरोबर. मला आठवतंय की
आदरणीय ज्योत्स्ना मावशींना मी एकदा विचारला होता काही एक प्रश्न, त्याच्यावर त्यांनी उत्तर दिलं होतं, तुला मोठं सुख हवं असेल तर छोट्या छोट्या सुखांचा त्याग करायला शिक. माधुरी मावशी, असा त्याग करायचा मी निश्चय केला तर त्याच्या ज्याला आपण म्हणतो पहिली पायरी काय, साधनाभिमुख जीवन करण्याची पहिली पायरी काय? कारण सगळ्यांचंच जे पहिलं कारण असतं की वेळ कमी आहे, माझ्याकडे वेळच नाहीये, आता हे नवीन कुठलं तरी करायला सांगतात, तर पहिली पायरी आणि वेळेच्या नियोजनाबाबत काय सांगतात? खरं पाहिलं असता आजच्या काळामध्ये वेळ नाही आहे हे म्हणणं श्री गुरूंना तर आपल्या अजिबातच मान्य नाही आहे. वेळ नाही आहे असं नाही, वेळ तुम्ही काढत नाही किंवा तुम्हाला करायचं नाही म्हणून तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करताय. पण या संदर्भामध्ये आपण निश्चितपणे वेळ काढू शकतो. सकाळचा रात्रीचा वेळ आपल्या निश्चितच हातात असतो. आणि जसं आता ज्योत्स्नाताई म्हणाल्या की कर्मापासून त्याची सुरुवात आहे. आणि समर्थांची सुद्धा मला एक स्फुटकाव्य आठवत आहे या संदर्भामध्ये. समर्थ असं म्हणतात, आधी ते करावे कर्म, कर्म मार्गे उपासना, उपासका सापडे ज्ञान, ज्ञाने मोक्षाची पावणे. आणि म्हणून निष्काम कर्माला अत्यंत महत्त्व आहे. आणि ते निष्काम कर्म जर का आपल्याला करायचं असेल याचाच अर्थ काय, तर मला प्रत्येक गोष्ट, कारण आपण आत्तापर्यंतच्या प्रवचनांमध्ये सुद्धा सातत्याने ऐकत आलेलं की आपण फक्त कर्माचे अधिकारी आहोत, पण आपण फलाचे अधिकारी नाही. फळ कुठे मिळावं, केव्हा मिळावं, कसं मिळावं, किती मिळावं, हे सगळं काही ईश्वराधीन आहे. फक्त आपल्याला आपलं कर्तव्य, आपल्याकडे आलेलं काम अतिशय चोखपणे, प्रामाणिकपणे आपल्याला ते करता यावं आणि ते ईश्वराही म्हणजे ईश्वराला अर्पण करण्याच्या दृष्टिकोनातून ते जर का करता आलं तर त्या ठिकाणी फार त्याचं साह्यभूत असं ठरणारी ती गोष्ट आहे. आणि त्यामुळे ते कर्मसुद्धा आपल्याला म्हणजे निष्काम पद्धतीने तर करायचंच आहे. दुसरी गोष्ट, मी त्यात करता नाही ही भावना सुद्धा आपल्या अंतःकरणात असली पाहिजे. करता करविता परमेश्वर आहे आणि ते पुन्हा मला त्याच्याच इच्छेने मी ते करतोय आणि त्यालाच मला ते समर्पित करायचं आहे, या भावनेने जर का केलं तर या सगळ्या गोष्टी ज्या काही आहेत की हळूहळू म्हणजे कर्मातून आपण मग निष्काम उपासनेकडे सुद्धा आपल्याला हळूहळू जाता येतं. की सकाम उपासना जी आहे ती सगळ्याच संतांना अजिबात सुद्धा मान्य नाही. कदाचित आम्हाला सकाम उपासनेने तेवढ्या पुरतं एखाद्या वेळेस फळ मिळेल, पण खऱ्या अर्थाने आम्हाला ते फळ जे काही आहे ते तेवढ्या पुरतं असतं. आणि म्हणून आमचं चित्त जर शांत व्हावं असं वाटत असेल, कारण मग हे झाल्यावर ते पाहिजे, ते झाल्यावर ते पाहिजे, म्हणजे सातत्याने असं काही ना काही पाहिजेच पाहिजे. आणि मग त्यासाठी मग पुन्हा ती सकाम उपासना, तर अशा पद्धतीने संतांना ते मान्य नाही. म्हणून निष्काम उपासना आणि निष्काम कर्म या दोन्हीची साथ जर असली तर हळूहळू चित्त शुद्ध आणि शांत होऊ शकतं आणि मग आमचा प्रवास व्यवस्थित होऊ शकतो. आपण साधनेच्या घड्या कशा बसवून घ्यायच्या हे पाहतोय. मावशींनी कर्म उपासनेचं निष्काम कर्माची बैठक तयार केली, तर ज्योत्स्ना मावशी आपण काही अशा ट्रिक सांगू शकता का? कर्माची घडी एकदाच्या तर बसवूनच घेऊया या पूर्वार्धात आपण त्याच्यासाठी, कारण कर्माची गती आणि विचार फार मोठा आहे, पण अशी काही ट्रिक की आम्ही रोजच्या कर्मात कसं घडी बसवून घेऊ? प्रत्येकाचं कर्म वेगळं असतं आणि हे म्हणजे थोडक्यात प्रत्येक केस वेगळी असते आणि प्रत्येकाला जी गरज असते ती वेगळी असते. मगाशी सकामचं झालं, श्रद्धा वाढायला विश्वास बसायला त्याचा उपयोग होतो, तेवढ्यापुरतं त्याची आवश्यकता मी म्हणेन किंवा भगवंताला मान्य आहे म्हणून. आणखी कर्म करताना आपण एकदम ईश्वराच्या ह्याच्यात नाही जाऊ शकत, आपल्याला सवय नसते. मग घडी बसवताना ते देवाने दिलेलं मला काम आहे या पद्धतीने आपण विचार करू शकतो, माझ्या वाटणीला आलेलं काम आहे, मग हे कर्तव्य मी टू द बेस्ट ऑफ माय ॲबिलिटीज म्हणून तशा पद्धतीने केलं पाहिजे. तिथनं मग अपेक्षा नको ठेवायला असं शास्त्र सांगतं. म्हणून मग शक्य तेवढ्या आपल्या अपेक्षा कमी कमी करत जायचं, काम करताना उत्तमच करायचं. मग त्याच्यातनं मला मिळालं पाहिजे, स्पर्धा, ईर्ष्या, तुलना, हे सगळं कमी कर, हे सतत अप्लाय करायला लागतं आपल्याला.
ज्यावेळी मनात अशा तऱ्हेचे विचार येतात तर त्यावेळी ते विचार आलेले लक्षात आल्या आल्या तिथे आपल्याला गाळणी लावायला लागते, म्हणून या विचार विवेक लावायला लागतं की ह्यानी माझ्या ह्याच्यात फरक पडणार नाहीये. मी जर का मला दिलेलं काम उत्तम पद्धतीने करते तर त्याचं जे फळ मिळायचं ते मला मिळणार आहे. मी जर का टाळाटाळ करत असते तर मग मिळणार नाहीये. मग तिथे देवावरती दोष घालायचा नाहीये, तो दोष माझा आहे. म्हणून दिलेलं काम उत्तम पद्धतीने करणं त्याच्या स्मरणात हळूहळू जमायला लागतं. मग भोवतालची लोक आहेत ते ईश्वराचा आहे अंश. म्हणजे उदाहरण सांगते की मागे मला शाब्दिक म्हणजे ग्रंथ वाचायचा, जे सद्गुरूंनी सांगितलंय तो अभ्यास करायचा, हा इतका ओढ होती की घरात पाहुणे येणार आहेत म्हटल्यानंतर मला झालं की माझा अभ्यास कसा होणार. त्याच्यावरती मला सद्गुरूंनी उत्तर दिलं की येणाऱ्या पाहुण्यांच्यात परमेश्वर बघायला काय हरकत आहे. मग त्यांच्यात परमेश्वर बघतो, आणखीन त्या भावनेने त्यांचं सगळं स्वागत कर. तुझी साधना आपोआप झालेली आहे. म्हणजे कर्तव्य कर्म पण झालं, ते निष्काम झालं, ईश्वराच्या स्मरणात झालं. सगळे जे आपले उद्देश आहेत ते साध्य होऊन जातात. तशाच पद्धतीने आपले जे कलिग्स असतात, आता आमचे पेशंट होते, अनेक वेळा अत्यंत त्रासदायक पेशंट असतात, अनेक वेळा चांगले असतात. आता 2 दिवस ताप येतोय, आणखीन रविवारी किंवा रात्री कधीतरी उगवणार पेशंट, अशा तऱ्हेचे असतात. सगळ्यांना हा अनुभव आहे. आणि अर्जन्सीचं पण काम नसतं, पण तरी देखील येणारे असतात. मग त्यावेळेस आपल्याला शांतता ठेवायला शिकायला लागतं. कर्म करताना ह्या बारीक बारीक गोष्टी अखंड जीवनात येत असतात. घरच्या लोकांचं आपल्या मनाविरुद्ध असतात. तिथे आपल्याला विचार करता येतो की मला माझ्या मनासारखं स्वतःला नाही वागता येत, त्यांनी वागावं अशी मी अपेक्षा का ठेवावी. प्रत्येकाला त्याची त्याची मतं असतात. मग जर का त्यांना ते पुरेसे मोठे आहेत, त्यांना कळत आहे, जोपर्यंत आपल्या हिताच्या कोणाच्या आड येत नाहीये तोपर्यंत त्यांनी त्यांच्या पद्धतीने वागायला काय अडचण आहे. म्हणजे टॉलरन्स आपला वाढवायला लागतो ह्याच्यात, तो फार महत्वाचा असतो. आपण जर का इम्पेशंट झालो, इंटॉलरंट झालो तर आपली साधना होणार नाही, चित्त आपलं अशांत होऊन जातं. म्हणजे बारीक बारीक फार गोष्टी असतात, पण त्याच्या साह्याने आपण चांगली प्रगती करू शकतो. प्रमोद, हा टॉलरन्स वाढवायला उपासनेचा आपल्याला आश्रय कितपत मिळतो, आणि उपासना सुद्धा आपली काही आमची चुकते का, तीही काही ठोकळेबाज होऊन जाते का? कारण पाहुण्यांमध्ये वगैरे आतापर्यंत भगवंत पाहिला नव्हता. निश्चित उपासनेचा मोठा आश्रय आहे, त्याबद्दल प्रश्न नाही. पण पुन्हा न जाणता बरोबरी साधने केली कुठेवरी तरी मोक्षाचा अधिकारी होणार नाही. याप्रमाणे जी ठोकळेबाज उपासना, ज्याला आपण उपासना म्हणतो, तशी न करता ती जाणून बुजून जाणीवपूर्वक समजून उमजून केलेली असेल तरच त्या उपासनेचा मोठा आश्रय होऊ शकतो, हे लक्षात ठेवायला पाहिजे. आणि त्यांनी जो मुद्दा सांगितला तो पाहुण्यांमध्ये भगवंत बघायचा, हे तेव्हा शक्य आहे जेव्हा आपण आपल्या घरातल्या लोकांमध्ये भगवंत बघायला लागतो. पाहुणे खूप दूरचे राहिले, ते कधी काळी येतील, पण घरातले माझे पती पत्नी, आई वडील, भाऊ बहीण, मुलगा यांच्यामध्ये पण तोच अंश आहे हे जोपर्यंत आपण बघत नाही. मी मुद्दाम सासू आणि सून म्हटलेलं नाही, पण ते अभिप्रेत आहे असं सगळ्यांनी करून जातात. तर याच्यामध्ये हा खूप महत्वाचा वैचारिक मूलभूत आहे. कारण काका सांगतात सगळ्यांमध्ये सर्वांमध्ये परमेश्वर बघा. कसं शक्य, हे नाही होत शक्य. जगताकडे बघताना भेद दिसतोय, मग त्या भेदामध्येच वागायचं आहे. व्यवहार करताना त्या व्यवहाराप्रमाणे वागणं कंपल्सरी आहे. माझ्या हाताखालचा काम करणारा आणि माझे वरिष्ठ या दोघांमध्ये भेद आहे, आणि तो जाणूनच मी त्याप्रमाणे त्यांच्याशी व्यवहार करायला पाहिजे. जर का मी दोघांनाही सारखं ट्रीट करायला लागलो तर ते चालत नाही. ऑफिसमध्ये काही डिसिजन्स असे घ्यायचे असतात की जे काही ठराविक लोकांच्या बरोबरच घ्यावे लागतात, सगळ्यांच्या बरोबर नाही डिस्कस करतात त्या गोष्टी. म्हणून व्यवहार पाळताना व्यवहारामध्ये व्यवहारासारखं वागावं लागतं. पण काका जे सांगतायत, हा जो ते मुद्दा मांडलेला आहे, तो पाहुणा जर काही म्हणाला की हे घर माझंच आहे, आता मी इथेच राहतो, तर ते चालणार नाही. हे जे आहे त्याप्रमाणे
स्वरूपाशी अनुसंधान ठेवून रूपाशी व्यवहार, याला साधना असं म्हणतात. काकांची व्याख्या आहे. रूपाशी व्यवहार करताना म्हणजे इथून जाताना माझी बॅग भरलेली नसते, एवढ्या विचारांच्या घड्या अगदी तलम भरून नेतो मी, पण त्याच्यानंतर एक कुठेतरी अहंकार नावाचं बाळ येऊन ते सगळ्या नाचून नाचून त्या घड्या मोडतं. तर त्याचं काय ते एकदा तिघही सांगा. तुम्हाला श्री गुरूंनी काही ट्रिक दिल्या असतील, काही टिप्स दिल्या असतील इतक्या काळात, तर थोड्याशा आठवून सांगा. कारण ते स्थळत्याग होता सवेची जाते हे आमचं ब्रीद वाक्य झालं. भरपूर असेल तरी 3 सांगा सर. अशा नेमक्या प्रसंगी आपण मार्गदर्शन मागितलं होतं त्यांचं आणि त्यांनी काही घडी घालून दिली तुम्हाला. मार्गदर्शनापेक्षा ज्याच्या वेळेस अहंकार डोकं वर काढतो त्यावेळी फुगा लावाय, त्या फुग्याला टाचणी लावायचं काम ते करतात, हे बघितलेलं आहे. मला असे कर्तृत्वाचा अहंकार झाला होता, तर त्यावेळी त्यांनी छान टाचणी लावली होती. मग मला कळलं होतं की हे माझ्या प्रारब्धाचं होतं. प्रयत्न जरी असले, प्रयत्न मी केले मान्य आहे, पण ते बुद्धी देखील त्यांनीच दिली ना प्रयत्नांची देखील. ईश्वर शरणागती आपण म्हणतो, तर त्यावेळी आपला अहंकार हळूहळू दूर जायला लागतो. टाचणी लावायचं काम त्यांनी केलेलं आहे किंवा पॉइंट आउट करण्याचं काम केलेलं आहे. आणखीन त्याच्यामुळे मला लक्षात आलं की हे माझं काही नाही. आम्ही स्वयंपाक होतो, आम्ही करणं नसतं. ते चांगला होतो, वाईट होतो, हातनं चांगलं डायग्नोसिस बरोबर होतं, चुकीचं होतं. ते ज्याच्या त्याच्या प्रारब्धाप्रमाणे जसं व्हायचं तसं होतं. हे जेव्हा आपण शिकतो ना ऍक्सेप्ट करायला, त्यावेळेला हळूहळू आपला अहंकार कमी झाला. त्याच्यात आपली जीवाची हद्द कुठची? प्रयत्न हळूहळू कमी होतो. हे असं एकदम होत नाही. एक सगळ्यात पहिले स्वीकारावं लागतं की आज मी 4 प्रवचन ऐकली किंवा 4 शिबिर अटेंड केली आणि आता माझा अहंकार कमी पडला. हे अजिबात शक्य नाही. असं होतच नाही. 40 प्रवचन 40 शिबिर केली तरी सुद्धा होणार नाही. 40 जन्म जरी घ्यावे लागले तरी सुद्धा कदाचित इतका तो घट्ट आणि पक्का रुळलेला असतो. मी होणार नाही असं म्हणत नाही. मला सांगायचं असं आहे की इतका तो घट्ट असतो. केवळ तेवढं नाही तर पहिले आपल्याला स्वीकारावं लागते की अहंकार प्रबळ आहे आणि मग हळूहळू त्याच्यावर काम करावं लागतं. आणि खूप काकांचे फार चांगले शब्द आहेत. आता इतक्यात बऱ्याचदा वापरले नाही, पण फार जुन्या प्रवचनांमध्ये काकांचे शब्द आहे की ही प्रोसेस जी आहे आत्मस्वरूपावर जाऊन बसण्याची किंवा आपला अहंकार पूर्णपणे गळून पडण्याची, ही अत्यंत अलगद, हळूवार, सावकाश अशी होणार आहे. काकांचे तेव्हाचे परिवलीचे शब्द होते. जुन्या श्रोतवर्गातल्या लोकांना माहिती असते, पण ती तसं होतं हे काका सांगतात आपल्याला. आणि अहंकार गळून पडतो हे सुद्धा सांगतात. निश्चित त्याचं बंड जे असतं, तुम्हाला जसं मगाशी बंडखोरपणा जर येऊन सगळ्या घडा विस्कटून टाकतो तो बाळ अहंकाराचं म्हणून, ते बाळ हळूहळू मोठं होतं आणि शांत पडतं. आणि त्यासाठी अहंकार गळून पडण्यासाठी आपण जर आपल्या स्वतःला अखंड नाम घेण्याची सवय लावून घेतली तर नाम अतिशय सूक्ष्म आहे आणि सूक्ष्म असलेला अहंकार गळून पडण्याला नाम काम करतं. आणि त्या दृष्टिकोनातून नाम घेण्याची सवय हळूहळू वाढवत गेलो आणि सातत्याने घेत गेलो तर हा अहंकार जो पुन्हा पुन्हा वर डोकं काढतो तो हळूहळू त्याची फ्रिक्वेन्सी का होईना पण कमी निश्चितच होईल. आणि मग संपूर्ण शरणागती जेव्हा केव्हा साधेल तेव्हा मग तो अहंकार पूर्णपणे गळून पडू शकतो. खूपच छान सांगितलं मावशी तुम्ही की नामाची सवय लावून घ्यावी. त्याकडेच यायचं होतं पुढे की ह्या घड्या बसवताना जागृतावस्थेत आमच्या सवयी आता काहीतरी वेगळ्या आहेत. नामाची सुद्धा सवय लावून घ्यावी लागते. तशा अजून कुठच्या सवयी आहेत की ज्या आम्ही बदलायला हव्यात. म्हणजे आता आदरणीय मुक्ताताईंच्या प्रवचनात आलं होतं
की थोडक्यात प्रश्न असा तर रणजेश ही सहीपासून जाणे अजमी अजर ही सवय कशी बदलावी? सवय बदलण्यासाठी स्वतःला एक प्रकारची शिस्त सुद्धा लावून घ्यावी लागते. दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आत्ताच्या काळात विशेष करून सवय जास्ती कुठली आहे, सकाळी उठल्याबरोबर तर मी दिवसातनं फक्त 2 वेळा मोबाईल बघीन, व्हॉट्सअप बघीन. सुरुवातीला हे मला जाणीवपूर्वक करावं लागणार आहे. येता जाता मला जी काही अशी सवय मी लावून घेतलेली आहे तर ती सवय सुद्धा हळूहळू कमी करता येऊ शकते. दुसरी गोष्ट सातत्याने मला प्रापंचिक लोकांना दुसरी कोणती सवय असेल तर ती म्हणजे रजोगुण जो आहे तो आमचा सातत्याने वर असतो, कारण प्रापंचिक लोक आहोत. आणि म्हणून परमपूज्य डॉक्टर काकांचं सुद्धा सांगणं आहे की हळूहळू रजोगुणी दृश्य कमीत कमी पाहिजे आणि म्हणून रजोगुण माझा कमी व्हायला पाहिजे, सत्वगुण वाढला पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून मग रजोगुणी दृश्य पाहिजे नाहीत. रजोगुणी जे काही ऐकणं जे आहे थोडक्यात म्हणजे प्रापंचिकांच्या ज्या अत्यंत आवडत्या गोष्टी आहेत, सिरियल्स उदाहरणार्थ, तर त्या सिरियल सुद्धा बहुतांशी सगळ्या रजोगुणी असतात. तर त्या सुद्धा पाहता उपयोगाचं नाही. दृश्यही नाही पाहिजे, ऐकायचं सुद्धा नाही. आणि खरं म्हणजे माझा आहार सुद्धा सातत्याने रजोगुणी आहार मला कमी करता आला पाहिजे. मग त्यासाठी सत्वगुणी आहार वाढवणं, सत्वगुणी माणसांच्या संगतीत राहण्याचा प्रयत्न करणं आणि सत्वगुणी दृश्य पाहणं हे जे काही आहे हे जर का मला हळूहळू म्हणजे रजोगुण कमी करण्यासाठी हे आवश्यक आहे. म्हणजे ती सवय मला बदलायची आहे आणि सत्वगुण वाढीस लागण्यासाठी मला हळूहळू सत्वगुणांच्या दृष्टिकोनातून माझा कसा वाढीस लागेल तर त्या दृष्टीने मला प्रयत्न करायचे. प्रमोददा आपण काही ऍड करू शकतो? सांगितलं त्यांनी, पण एक मुद्दा पुन्हा एकदा सांगेल. काय असतं, आपण आजकालच्या काळामध्ये बस 2 मिनिट मॅगी आणि सगळ्या गोष्टी फटाफट करण्याची सवय लागली असते. फटाफट म्हणजे इतकं की आजकाल बिंज वॉचिंग करणारे लोक सुद्धा ते फास्ट फॉरवर्ड करून बघतात. युट्यूबवरचे व्हिडिओ असतात ते सुद्धा, ऑडिओ क्लिप्स असतात त्या सुद्धा फास्ट फॉरवर्ड करून बघायचं. सगळं फास्ट फटाफट. आता मी बस 2 वर्षांपूर्वीच काकांचा अनुग्रह घेतला, पण अजून मला ध्यान लागत नाही असं म्हणणारे पण काही साधक आहेत भेटले. सांगायचा मुद्दा असा आहे की ह्याच्याकरता जो वेळ द्यावा लागतो, जी प्रदीर्घ साधना करावी लागते, आत्मप्राप्तीच्या करता म्हणून करायला लागणारा प्रदीर्घ काळ त्याला साधना असं म्हणतात. काकाचं वाक्य आहे साधनेची व्याख्या करताना. तर तो तेवढा वेळ द्यावा लागतो हे लक्षात नाही येत बऱ्याच जणांच्या. आणि सगळं इन्स्टंट पाहिजे असतं. तर ते इन्स्टंट न करता त्याच्याकरता आपल्याला तपश्चर्या करावी लागणार आहे, त्याच्याकरता आपल्याला काळ द्यावा लागणार आहे, त्याच्याकरता आपल्याला वेळ द्यावा लागणार आहे, साधना तडीस न्यावी लागणार आहे. हे शब्द विसरून जाऊन आपण लगेच घाई करायला लागलो की मग गडबड होऊन जाते आणि मग सगळी घाई झाल्यानंतर मग हाती काही लागत नाही. असं वाटतं की मला जे सुख किंवा मला जे पाहिजे ते इथे काही नाही आहे. आणि मग तो माणूस तिथनं दुखून दुसरीकडे झाला आणि मग शॉपिंग होतं. आणि मग काका म्हणतात त्याप्रमाणे पारमार्थिक विंडो शॉपिंग सुरू होते. आणि असे अनेक साधक अनेक ठिकाणी घुटमळतात आणि मग हाती काही लागत नाही. असं व्हायला नको असेल तर एक गुरु, एक शास्त्र, एक संप्रदाय पकडून तिथे शांतपणे बसून तिथे टिकून राहणं, सातत्यपूर्वक साधना करत राहणं हे खूप गरजेचं आहे. आपल्याकडे ज्योत्स्ना मावशी ज्येष्ठ आहेत, तर प्रदीर्घ म्हणजे साधारण किती? कॅच क्वेश्चन आहे. कुठे सुरुवात केली, काय वेगाने आपण जातोय त्याच्यावरती फार अवलंबून असतं. म्हणजे आहार आता ह्या म्हणाल्या तर आहार हा केवळ आपण तोंडाने घेतो तो नसतो. कानाने काय ऐकतो, डोळ्यांनी काय बघतो, विचाराचा, प्रत्येक गोष्टीचा आपल्या अंतःकरणावर संस्कार उमटत असतो. आणि हे संस्कार आपल्याला काय म्हणूया वाईट संस्कार जे असतात ते नामाच्या खोडरबराने फोडायचे, डॉक्टर काका म्हणतात. चुकीचा विचार आल्याबरोबर म्हणजे सारखं सावध, साक्षेपी आणि दक्ष हा जो समर्थाने सांगितलाय
तो की वर्ड आहे जवळजवळ. जर का खरोखरी इच्छा असली की हे मला प्राप्त व्हावं तर स्वतःवरती लक्ष ठेवायला लागतं, आणखीन सावधगिरी बाळगायला लागते, दक्षता बाळगायला लागते, सातत्य टिकवायला लागतं. आज केलं छान झालं की किती मला बरं वाटतंय, उद्या पुन्हा येणे माझ्या मागण्या, हे उपयोग. सातत्य टिकवायलाच लागतं आणि त्याचे आपल्याला महत्व हळूहळू पटायला लागतं की जसं आपण नमस्कार केल्यानंतर आपल्याला शांत वाटतं. म्हणजे याचा अर्थ चित्त जरा शांत झाल्याबरोबर मला बरं वाटलं की नाही. मग स्वतःला अशा पद्धतीने पटवून द्यायला लागतं. जुने संस्कार असतात, सिरियल बघायचं आहे, अमुक बघायचं, इतका वेळ झाला, लोक आपल्याशी ओढायला तयारच असतात, गप्पा मारायला वगैरे. तर ते अवॉइड करायला न दुखवता त्यांच्यात राहायचं, पण अलिप्त राहायचं. गप्पा मारायला लागल्या की हळूच सटकायचं. ह्या काही काही युक्त्या असतात, त्या सांभाळायला लागतात. हे सगळं करत करत जो व्यवस्थित हे करत राहतो सातत्याने, त्याला वेळ नाही लागत. पण तिथे परत मोहात पडलं, पुन्हा जुने आपले मार्ग पकडले की संपलं. शुरस्यधारा तसाच कसरत आहे. तसाच कसरत. सगळे प्रसंग श्री गुरूंनाही आलेच असतील. या एखादा, कारण तुम्हाला त्यांचं सानिध्य लाभलेलं आहे, तर ते कसं याच्यातून मार्ग काढायचे? काही प्रसंग तुम्हाला आठवतोय का, किंवा त्यांच्या वर्तणुकीतून तुम्ही ऑब्झर्व केलेलं काही? अशा तऱ्हेचे प्रसंग फारसे कधी पाहिलेले नाहीत. पण म्हणजे काही कधी कोणी बोललं, स्वतःला लावून घेणं हा प्रकार नसतो. जो तो ज्याच्या त्याच्या गुणांप्रमाणे वागत असतो. हे जे त्यांनी सांगितलं आहे हे आम्ही साधकांना देखील उपयोगी पडलेले आणि त्यांच्या वागणुकीतून दिसतं. त्यांच्या जे मुरगुडमध्येच आपण आहोत, इथेही त्यांना विरोध झालेला आहे. तर त्याच्यातनं देखील त्यांनी कुठेही रिॲक्शन न देता ते पूर्ण शांत राहिलेले त्या विरोधाच्या काळात देखील. आणखी ते विरोधक हळूहळू पूर्णपणे काकांच्या फॉर झाले. कारण काकांची शांती टिकली, ते आलेला कार्य करायला गेले नाही. गुणागुणेषु वर्तन्ते इति मध्वान् सज्जते म्हणून जे सांगितलेलं आहे त्या पद्धतीने त्यांनी जे शास्त्राचा अभ्यास केला तो त्यांनी प्रत्यक्ष अंमलात आणला. ते नेहमी म्हणतात की साधना जी आहे तर ती शास्त्र जसं आहे तशी कला पण आहे. तर ही कला त्यांनी वापरली, शास्त्र वापरली. एक प्रसंग या संदर्भामध्ये सांगावासा वाटतो की डॉक्टर काका म्हणतात की मला सुद्धा घरातल्या लोकांबरोबर, म्हणजे बायकोला आवड होती, काकांच्याच आपण ऐकलेलं आहे, प्रत्येकाने ऐकलेलं आहे की पिक्चरला जावं लागायचं कधी कधी बाईकबरोबर. आणि पिक्चरला जावं लागायचं त्यामुळे आता तिच्याबरोबर मी पिक्चरला जायचो, पण तिथे गेल्यानंतर मात्र मी आतल्या आत रामकृष्ण हरी म्हणत राहायचो. पण एक दोन प्रसंग मात्र मी अशा पद्धतीने पाहून ठेवायचो, कारण घरी गेल्यानंतर त्या सिनेमाबद्दलची थोडीफार चर्चा झाली पाहिजे आणि त्यामुळे त्या ठिकाणी मी तशा पद्धतीने पिक्चरला जायचो, पण तिथे रामकृष्ण हरी म्हणायचो. पण एक दोन प्रसंग मी असे त्या ठिकाणी पाहून ठेवायचो की घरी गेल्यावर आपल्याला चर्चा, म्हणजे माझा त्याच्यात सहभाग होता असं मला दाखवता आलं पाहिजे. आणि या दृष्टिकोनातून मला हा प्रसंग या संदर्भामध्ये आठवला आणि म्हणून मी सांगितलं. आणि ही कला आहे. Bluff it till you make it. Fake it till you make it. कलेसोबतच शिस्त सुद्धा, कारण मी सुद्धा आपल्या काही गुरुबंधू वगैरे गावकऱ्यांकडून ऐकलेलं आहे की त्यांच्या ड्रॉवरमध्ये ज्ञानेश्वरी असेल, 2 पेशंटच्या मध्ये ते ड्रॉवर उघडून ज्ञानेश्वरी वाचत असत. म्हणजे नव्या घड्या बसवणं, घालून घेणं विचारांच्या घड्या, म्हणजे त्याची शिस्त ही आली, नामसाधना आली. तुम्ही जसं मावशी म्हणाल की फार लावून न घेणं किंवा 2 मिनिटाच्या वर विचार नाही रेंगाळला पाहिजे. म्हणजे तो एक मध्ये RRR नावाचा सिनेमा आला होता, तर तो काही मी पाहिला नाही, पण त्याचं ते रंगणे आणि रेंगाळणे हे जे श्रीगुरूंचं आठवत होतं ते आपलं बऱ्याचदा होत असतं. तर तसं न होऊ देणं, कारण आता आपण पूर्वार्धाचा मला वाटतं तशा बऱ्याच पसारा पडला होता, त्याच्या घड्या घालत आलोय. कुठला काही कपटा पडला असेल तर तुम्ही रॅपअप करावं, कशा वैचारिक आपल्याला कुठल्या घड्या घालून घ्यायच्या. काकांची शिस्त जी आहे ना
ती फार आहे जीवनात. म्हणजे त्यांचा जो वेळ काढणं पाहिलेलं आहे ना ते काकूंनी पण सांगितलं, त्यांनीही सांगितलं की म्हटलं एवढं लिखाण एवढा अभ्यास केला कसा, एवढे पेशंट होते, मोठी ओपीडी असायची, हॉस्पिटल होतं. रात्री काकूंनी सांगितलं की रात्री जरी 2 वाजले झोपायला तरी 3:30ला उठणार म्हणजे उठणार. म्हणजे किती वेळ झोप मिळाली. आणि मग 5ला ताबडतोब डॉक्टर काकांनी सांगितलं 5ला मग मी झोपायचो 5 ते 7 पर्यंत. म्हणजे ठराविक वेळ अभ्यास झालाच पाहिजे. पुन्हा वेळ जेव्हा मिळेल वाया जाऊ नये ती एक क्षण, बस एकच त्याला मी म्हणते. आणखीन त्यांच्या दवाखान्यातली पाठी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. ती पेशंटसाठी होती, स्वतःसाठी पण होती, सगळ्यांसाठी होती, ती एकट्यासाठी नव्हती. पण मुख्य स्वतःसाठी असते. नेहमी स्वतःपासून सुरुवात करायला लागते. आणि त्यांनी ऑब्झर्वेशन अतिशय कीन होतं, अतिशय सूक्ष्म. ते सगळ्यांना अनुभव असेल की बारीक सारीक गोष्टी त्यांच्या पटकन लक्षात येतात. दयाळूपणा, कोणालाही कधी दुखवलं नाही. म्हणजे हे साधनेचे फार मोठे पैलू आहेत. साधना होण्यासाठी एकदा त्यांनीच सांगितलं होतं, म्हणजे इथे आता नवीन लोक खूप आहेत म्हणून सांगते की सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ते म्हणाले मी जे निष्काम काम केले, खूप तिथे मेहनत घेतली आहे त्यांनी. कोल्हापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ते 3-1 वर्ष नोकरी झाली आहे त्यांची. तर त्या काळात त्यांनी निष्काम कर्म फार मोठ्या प्रमाणात केलं, कसलीही अपेक्षा नाही. काकू म्हणाल्या होत्या की आम्हाला पैसे पुरायचे, डॉक्टरना पगार फार कमी असायचा, सांगता येणार नाही इतका कमी असायचा. तर काकू म्हणाल्या होत्या की कधी कधी आम्ही ब्रेड आणखीन हे वगैरे असं खाऊन राहिलेलं. म्हणजे इतकी परिस्थिती जाऊन सुद्धा महिन्याच्या शेवटी त्यांनी कधीही कोणाकडनंही जास्ती पैसे घेतले नाही, कधीही टाळाटाळ केली नाही, चुकवाचूक केली नाही. ते म्हणाले त्या काळात जे निष्काम कर्म केलं त्याचं मला हे फळ मिळालेलं आहे. हे त्यांनी स्वतः सांगितलेलं होतं. आणि निष्काम कर्माचं आणखी मनापासून कर्म करण्याचं हे महत्व मला फार जाणवलेलं आहे. त्यांचं वाङ्मय तर आपण अभ्यासावंच, पण त्यांचं चरित्र सुद्धा निश्चितच अभ्यासावं. श्रोते, आपल्या इथे इतस्ततः पसरलेल्या घड्या बसवून घेणं हा पूर्वार्ध संपन्न होतोय. आता तुम्हाला सगळ्यांना आवडेल अशी एक आपण गंमत करणार आहोत की आचार्यांना प्रश्न विचारणार आहोत रॅपिड फायर. एकेका वाक्यात उत्तरं द्यायची आहेत. पासून सुरुवात करू. प्रपंचाचे ठसे अंतःकरणावर उमटू नयेत यासाठी काय? अगदी एका वाक्यात शॉर्ट. मग असे म्हटलं तसं की प्रपंचाचे ठसे न उमटण्यासाठी नामाचं खोडरं अतिशय आवश्यक आहे. प्रपंचाचे ठसे चित्तावर न उमटण्याकरता म्हणून प्रपंच मिथ्या आहे हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. मी तरी नामाचंच परत म्हणेन की ठसे न उमटणं. प्रमोदांपासून आता की साधकाने कोणत्या गोष्टी त्यागण्याची तयारी ठेवावी सुखी जीवनासाठी? सगळ्या प्रकारच्या इच्छा, कामना. आतमध्ये खोलीत काकांचा एक श्लोक आहे, सगळ्यांना माहितीच आहे. आता याने एक शब्द गाळला, तो माझ्यासाठी ठेवला, अपेक्षा. काकांची कविता पण एक अपेक्षा. आणि मला असं वाटतं क्रिया प्रतिक्रियांचा खेळ कमी करायला पाहिजे. तिसरा प्रश्न आता मावशी तुमच्यापासून की आपलं जे साधन चतुष्टय आहे, जरी ते चारही समांतर आपण चालवणं अपेक्षित असलं, विवेक, वैराग्य, क्षमा, दमानी, षटक, मुमुक्षुत्व, पण नेमकं कुठलं थोडंसं तरतम भावात मागं राहतं की आपली साधनेकडे प्रवृत्ती होत नाही किंवा नीट चार. परत हे प्रत्येकाच्या त्रिगुणाच्या कॉम्बिनेशन वरती अवलंबून आहे. कोणाच्याकडे कुठलं कमी जास्त राहील ते, पण कुठलं हवंच निदान बोल सगळं हवं. त्याच्यात असं नाही म्हणता येणार की विवेक हवा पण वैराग्य नको, ह्या पद्धतीने जाता येत नाही. इंद्रियांचा जय, वासनांचा क्षय, संकल्पाहीवरी नये मन, काय शम दमो बरोबर. एक वेळ विवेक म्हणजे काय कळतं
शाश्वत अशाश्वत नित्य नित्य वैराग्य देखील थोडंफार समजतं. पण काका म्हणतात मुमुक्षत्व किंवा मोक्षेच्छा ती तीव्र नसेल तर गाडी पुढे सरकत नाही. मावशी म्हणाला त्या बरोबरच आहेत. चारही गोष्टी आपण तरच अधिकार प्राप्त होतो. पण जर का त्यातल्या जर का कमी जास्त करायचं असेल तर मुमुक्षत्व मला असं वाटतं की आपल्याला खऱ्या अर्थाने वैराग्य संपन्न होता येत नाही आणि त्यामुळे आपण कुठेतरी कमी पडतो. म्हणजे विवेक एखाद्या वेळेस असतो पण वैराग्याच्या बाबतीमध्ये मात्र आपण जरा कमी पडतो. पसारा आवडतो चिंता तसंच राहते. तर त्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला हवी तशी साधना करता येऊ शकते. धन्यवाद मावशी. म्हणजे एक श्री गुरूंचं कुठल्याशा गुरुपौर्णिमेचं आशीर्वचन आहे की विचार हा ग्रंथात नको, मठात नको, प्रवचनात नको, पुस्तकात नको, तर तो सन्निध हवा. मला वाटतं आपल्या पूर्वार्धाचा सार हेच आहे की आपला हे सगळे जे विचार आहेत ते सन्निध असावेत आणि जेव्हा गरज येईल तेव्हा तो पूल म्हणा किंवा त्या पुनरावृत्तीने ते चुकीचे विचार आपण बाजूला सारावे. इथे आपल्या पूर्वार्धाची सांगता होती की घड्या कशा बसवून घ्याव्यात, कशा घड्या घालाव्यात. थोडंसं आपल्याला हे जिरायलाही किंचित वेळ मिळावा म्हणून आपल्या या संवादातलं एक मध्यांतर आपण घेणार आहोत आणि ती सुद्धा एक नवलाईचीच गोष्ट आहे. आपल्या श्रीगुरूंचं एक तसं अप्रचलित गीत सादर करतील संपदाताई बनारसे. मूळ संगीतबद्ध केलेलं आहे गीतालय कुंठरे. भवजळी कोण मज पार करी, भवजळी कोण मज पार करी, मज विठू सांगतो भय न धरी, मज विठू सांगतो भय न धरी. जीवनाची व्यस्त खळाळा उधाण आले वेळोवेळा, जीवनाची व्यस्त खळाळा उधाण आले वेळोवेळा. पाप पुण्यमय झाला खेळा, पाप पुण्यमय झाला खेळा. परिणाम तयाचा नाश करी, परिणाम तयाचा नाश करी, मज विठू सांगतो भय न धरी. आजवरी तू जे जे केले माझ्या स्मरणी मीच जाहले. आजवरी तू जे जे केले माझ्या स्मरणी मीच जाहले. तुझ नात्याचे काही उरले, तुझ नात्याचे काही उरले. मृगजळी कासया भीती उरे, मृगजळी कासया भीती उरे, मज विठू सांगतो भय न धरी. प्रारब्धाची जी का खेळी अवखळती तू सुखे झेलली. प्रारब्धाची जी का खेळी अवखळती तू सुखे झेलली. शांती तृप्ती ती नाठळली, शांती तृप्ती ती नाठळली. तू राही सुखाच्या सदा घरी, तू राही सुखाच्या सदा घरी, मज विठू सांगतो भय न धरी, मज विठू सांगतो भय न धरी. श्री गुरुने जे तुझला निघले तेची सा
आहे बघा की मला वाटतं आपल्या पूर्वार्धाचं किंवा या एकंदर विषयाचंच सार या गीतातून आलं. विवेक आहे, वैराग्य आहे आणि मोठा आशीर्वाद आहे की भय न धरे. पण उत्तरार्ध आपल्याला याच्यासाठी करावा लागतोय की भय धरलं जातं. ज्या घड्या घातलेल्या आहेत त्या विस्कटतात पुन्हा पुन्हा. त्यामुळे जरी इच्छा असली जीवनात ही घडी अशीच राहू दे तरी ती विस्कटते. त्यामुळे तिचं दृढीकरण कसं करायचं हा आता आपल्या उत्तरार्धाचा विचार आहे. की विठू सांगतो, श्री गुरु सांगतात, अनेक प्रवचनं सांगतात, तरी आम्ही ऐकत नाही. त्यामुळे मग आमच्या ऐकणं काही दुरुस्त करायची गरज आहे का प्रमोदाला? म्हणजे श्रवण तर होतंय, सगळं सगळ्यांना माहिती आहे असं म्हणायला हरकत नाही परोक्ष लेवलवर, पण तरी ते पुरेसं झिरपत नाही किंवा गरजेला अप्लाय होत नाही. हो, श्रवण होतं हे खरं आहे, पण जेवढं श्रवण होतं त्या प्रमाणामध्ये त्या श्रवणाचं मनन होत नाही. आणि तिथे गाडी जितकी जशी पुढे जायला पाहिजे तशी जात नाही. त्यामुळे श्रवण करावं त्याच्याबद्दल काही प्रश्नच नाही. खूप श्रवण करावं, पण ते श्रीगुरु म्हणतात नसावं, एका सांप्रदायिकपूर्वक श्रवण करावं. पण जे आपण श्रवण करतो आहे त्याच्यापेक्षा जास्त मनन करावं. श्रवण मनन निधिध्यासन आहे सगळं पुढची सगळी संगती, पण मननावरचा जेवढा भर असायला पाहिजे तेवढा साधना कालामध्ये श्रवणानंतर जे मनन व्हायला पाहिजे ते मनन आपलं घडत नाही. आणि ते न घडल्यामुळे श्रवणाचा जेवढा इम्पॅक्ट व्हायला पाहिजे तो होत नाही. आणि म्हणून ते बरेच वर्ष जातात, श्रवण होतं, कळतं सगळं, आठवतं सगळं. समोरचा वक्ता बोलायला लागल्यानंतर ते रेफरन्स आपल्याला लगेच आठवतात की हा योगी आता येणार आहे, बरोबर ती योगी येते सुद्धा, किंवा दृष्टांत लगेच आपल्याला कळायला लागतात पुढचे. पण तिथपर्यंतच ती गाडी राहायला नको. म्हणून ते आत्मे झिरपायचं असेल तर थोडं मननावर भर द्यायला पाहिजे मला वाटतं. बरोबर मावशी, मग हाच मननाचा भाग कसं करावं मनन? म्हणजे पुन्हा एकदा व्यस्त जीवनात, जगरा जीवनात मनन याचा अर्थ नेमका काय आहे हे आधी लक्षात जर का आपण घेतलं तर मनन म्हणजे जी काही गोष्ट आपण ऐकलेली आहे त्यावरचा साधक बाधक विचार करणं. मी मध्यंतरी कोणाच्या तरी प्रवचनामध्ये या संदर्भामध्ये खूप छान एक श्रवण मनन आणि निधिध्यासन म्हणजे नेमकं काय तर या संदर्भामध्ये मी ऐकलं होतं. आणि ते म्हणजे श्रवण म्हणजे आता समजा एक आपण असं धरूया की मी ऐकलंय की सकाळी लवकर उठलं पाहिजे. आता हे श्रवण मी केलेलं आहे. मग आता या मी सकाळी लवकर उठल्यामुळे माझे नेमके काय फायदे आहेत आणि न उठल्यामुळे माझे काय नेमके तोटे आहेत. म्हणजे त्यातले फायदे काय, म्हणजे साधक विचार काय, आणि नेमके त्यातले तोटे काय, न उठल्यामुळे त्याचा तोटा काय होतोय ते सुद्धा काय. तर हे दोन्ही जर का त्या ठिकाणी मी मग लक्षात घेतलं की अरे मी सकाळी उठल्यामुळे माझं असं लवकर 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 सगळी म्हणजे मी जास्तीत जास्त वेळ साधनेला देऊ शकते वगैरे वगैरे. तर या पद्धतीने म्हणजे सकाळी उठलं पाहिजे हे श्रवण झालं. उठल्यानंतर त्या ठिकाणी मग त्याच्यावरती की माझा फायदा काय होतो किंवा तोटे काय होतात न उठल्याचा परिणाम म्हणून, तर तोही विचार मला करणं आवश्यक आहे. आणि मग तो विचार केल्यानंतर मग निधिध्यासन याचा अर्थ की मी सकाळी उठून तशा पद्धतीने ती जी काही साधना आहे ते जे काही फायदे आहेत ते फायदे मी मला त्या ठिकाणी काय तर माझ्यामध्ये उतरवून घेतले पाहिजेत. आणि अशा पद्धतीने श्रवण मनन आणि निधिध्यासन या संदर्भामध्ये हा विचार की सातत्याने साधक बाधक विचार करणं हे मननाचं काम. म्हणजे ऐकल्यानंतर मी थोडं तरी ते रवंथ केलं पाहिजे. असं नाही की ऐकलं ते प्रवचन थांबलं मी माझ्या कामाला गेलो असं नाही. निश्चितपणे मनन करतात. रवंथ करायला पाहिजे तर त्याच्याकरता दोन प्रकार आहेत. एक तर मी माझा विचार करणं, मनन करणं, ते काय ऐकलं हे ऐकून घेणं. आणि दुसरा प्रकार आहे जे मी ऐकलं आहे, जे मला समजलं आहे ते दुसऱ्याबरोबर कोणाबरोबर तरी शेअर करणं, सांगणं, बोलणं. ऐकावं पण आणि बोलावं पण, दोन्ही करावं. आपण काहीतरी छान वाचतो, शेअर करावं. आपले सगळे बाकीचे साधक बंधू आहेत त्याच्याबरोबर काहीतरी शेअर करावं. एखादा मुद्दा आपल्याला छान वाटला पुस्तकामध्ये सांगावं. पण येणं येणं प्रकार येणं त्याच्याबद्दलचं वाटतं पंचदशीमध्ये श्लोकच आहे ना, तच्चिंतनं तत्कथनं अन्योन्यात तत् प्रबोधनं एतदेकं परम
ब्रह्माभ्यासम विदुर्बुधा. हेच एक ब्रह्माभ्यास करणारे विदुर्बुधा म्हणजे पंडित लोक याला ब्रह्माभ्यास म्हणतात. कशाला? त्याच्याबद्दलच चिंतन करायचं, त्याच्याबद्दलच म्हणून करायचं, तेच एकमेकांना समजून सांगायचं, जे आपल्याला कळलेलं आहे समजून सांगायचं. अचिंत्याचं चिंतन करायचं, जे अचिंत्य तत्व आहे पण तरी सुद्धा त्याचं चिंतन करत राहायचं. हाच एक प्रकार आहे आपल्या सगळ्यात. एक मिनिट की मला या संदर्भात समर्थांची ओवी आठवली. सांडून राम आनंद घन जयाचे मनी विषय चिंतन तया कैसे समाधान लोलंब दासी. आम्हाला विषयांचं चिंतन करण्याची खूप सवय लागून गेलेली आहे, पण ते विषयांचं चिंतन करण्याच्या ऐवजी त्याऐवजी जर का आम्ही शास्त्राचं चिंतन केलं, सद्गुरूंच्या उपदेशाचं चिंतन केलं, तर त्यांनी आमचा त्यात खूप फायदा आहे. आणि त्या दृष्टिकोनातून म्हणजे मननाच्या दृष्टिकोनातून अशा पद्धतीने त्याचं सातत्याने, जसं आपण चॉकलेट घोळवतो तसं चघळता आलं पाहिजे मला सातत्याने. सद्गुरूंचा विचार, सद्गुरूंचा उपदेश मला आतल्या आत तो चघळता आला. ते चॉकलेट सारखा आम्हाला तो उपदेश आहे तो आवडला पाहिजे. मावशी सुद्धा डॉक्टर आहेत, तर काही त्या प्रिस्क्रिप्शन पॅडवर आम्हाला प्रिस्क्राईब करून देता का की हे खा, हे खाऊ नका, घड्या न विस्कटण्यासाठी. मग अशी ऑफ केला होता. आपण जेव्हा वाचतो ना, ऐकतो, वाचतो, आपल्याला एखादा मुद्दा एकदम क्लिक होऊन जातो, एकदम एखादी ओवी श्लोक अपील होतो म्हणूया, आवडतो खूप. मग अशा वेळेस तिथे जर का आपण ग्रंथ बाजूला ठेवले, बंद केले आणि त्या ओवीबद्दल शांतपणे विचार केला, तसं व्हायचा प्रयत्न केला, तसं साधन करायचा प्रयत्न केला. काही ओव्यात साधन असतं, काही ओव्यात विचार असतो जो आपल्याला एकदम पटलेला असतो. तर पुस्तक म्हणजे संपवायच्या मागे लागायचं नाही की मी रोज 2 समास वाचणार आहे, अशा ह्याच्यात न जाता जिथे आपल्याला ते भावे तिथे थांबायचं, त्याचा विचार करायचा, त्याच्याबद्दल मग किती वेळ जाऊ दे, नाही वाचून झालं तरी बिघडत नाही, पण ह्याचा जास्त फायदा होतो. ते तोच विचार करायचा. तसंच ऐकत असताना आपण हल्ली पुष्कळ वेळा याच्यावरती, पूर्वी आम्ही कॅसेटवरती, सिडीजवरती ऐकायचो, तिथे पॉज करायचा. आता देखील तसं करता येतच युट्यूबवरती वगैरे. थांबायचं, त्याच्याबद्दल विचार करायचा, त्याने आतमध्ये ते पक्क व्हायला लागतं. तिथल्या तिथे घासावरी घास घेतला अवकाश नाही जावायला असं होत नाही. मग जे आपल्याला पटेल त्याच्याबद्दल तिथल्या तिथे जेव्हा आपण चिंतन करतो तेव्हा ते पक्क होत जातं. अजून श्री गुरु एक उदाहरण देतात घसरगुंडीचं, की राग आला आणि धपकन घसरून गेलो. अशा घसरगुंड्याने आपल्या घड्या फार विस्कटतात, असे प्रसंग येतात घड्या विस्कटण्याचे. तेव्हा काय पथ्य सांभाळावे? माझा तरी अनुभव असा आहे की प्रचंड काही कारणाने राग आला, एकदाच झालं होतं, पण झालं होतं नक्की. त्यावेळी आतमध्ये जे संस्कार उमटवलेले होते असं म्हणूया, सद्गुरूंनी सांगितलं होतं ते स्मरण झालं. कुठलं? मी ब्रह्म आहे. आणखीन बर्फाचं पाणी ओतल्यासारखी थंड झाली. म्हणजे किती उपयोग होतो हे मला प्रॅक्टिकल त्या दिवशी कळलं. नामाचा म्हणा किंवा विचाराचा, आपले हे जे विकार हाताबाहेर जायची वेळ आलेली, डोळ्यातनं पाणी व्हायला लागलेलं संतापानी, ती खवळलेली होते. आणि अशा वेळेस सुद्धा जर का इतकं क्रोध शांत होऊ शकतो तर त्याचा किती उपयोग आहे. म्हणजे आपण ऍप्लिकेशन करत नाही. हे काही सांगण्यातली नव्हती मी, इतके रागवले होते ते, पण उपयोग तसा खरोखरी होतो. ह्या विचारांचा, नामाचा उपयोग होतो. फक्त ते मग आतमध्ये शिरायला सन्निधीचे असावा विचार, हे जे सांगितलं आता प्रमोद दादांनी, तो आपल्याला जवळ बाळगायला लागतो आणि जवळ बाळगायचा तर तो आतमध्ये तयार राहायला लागतो. मग दादा पण ही तयार रेडी असण्याची, म्हणजे प्रसंग आला त्याला उपाय केला, पथ्य सांगितलं. हो पथ्य म्हणून विचारतो म्हणून आता आठवलं.
बरीच पथ्य करावी लागतात, पाळावी लागतात, पण एक महत्त्वाचं पथ्य साधक अवस्थेमध्ये आपल्या सगळ्यांना पाळावं लागतं. ते मगाशी उल्लेख केला रजोगुणांच्या तडाख्यातनं बाजूला होण्याकरता म्हणून ती पथ्य पाळावी लागतात. उदाहरणार्थ टीव्ही सिरियल्स बघायची वगैरे इत्यादी. पण अजून एक पथ्य आहे, पण जे मंदारींचं एक सुंदर काव्य आहे, विषयांचा संग बरा नाही. आणि त्याचबरोबर त्यापुढे म्हणतात विषयी जे जण त्यांचाही संग बरा नाही. साधक अवस्थेमध्ये निदान विषयी जे जण आहेत त्यांचा संग ताबडतोब सोडून देता आला पाहिजे, अवॉइड करता आला पाहिजे, शक्य तितक्या त्वरेने तिथनं माघार घेता आलं पाहिजे. हे जर का पथ्य आपण सांभाळलं तरी आपलं खूप प्रगती होऊ शकते. अगदी नाही सत्संगती मिळाली, नाही संतांचा सहवास लाभला, नाही आपण चरित्रग्रंथ वाचले तरी आपण आपल्या ट्रॅकवर राहू शकू, जर का कुसंगतीत नाही सापडत गेलं. बरोबर. दादा, पण ही जी पथ्य आपलीशी होण्यासाठी, म्हणजे आजीबाईचा बटवा माझ्या कन्वर्टीला येण्यासाठी बराच काळ जावा लागतो. म्हणजे पेशन्सचं काम आहे भरपूर, की मला सगळं माझ्या श्रीगुरूंनी सांगितलंय तरी मी चुकलो. ही जी अवस्था येते आणि वारंवार येते, मग कधीतरी थोडी जी कमांड किंवा ग्रीप येणार श्रीगुरू म्हणतात, हा जो पेशन्सचा काळ आहे तो किती साधारण असतो आणि काय मनोभूमिका ठेवावी त्या काळात? मग अशी मोशांनी सांगितलं की प्रत्येकाच्या पिंडावर अवलंबून आहे, कोण कसा आहे, किती त्याचं पूर्वसुकृत आहे, हे असं सांगता येत नाही. त्याला की वेळ कालमर्यादा देता येत नाही की हे इतक्या लवकर होईल किंवा तितक्या लवकर होईल. मग अशी उल्लेख केला की प्रदीर्घ काळ लागतो, एका जन्मात होईल असंही नाही. परकेट 1 वर्ष किंवा काही 10-5 वर्ष असं नाही, एका जन्मात होईल असंही नाही. आपल्या हातात काय आहे? श्रीगुरूंनी दिलेली साधना ती करणं. श्रीगुरूंनी दिलेली साधना मी मला जशी जमते तशी करतो असं म्हणण्यापेक्षा मी मला जशी जमते तशी मी नेटाने करतो असं जर का म्हटलं तर आपलं काम होऊ शकतं. तिथे मला जशी जमते तशीच करणार आहे मी, कारण मीच करणार आहे शेवटी साधना, श्रीगुरू करणार नाही माझ्याकडे साधना. मला जर काही साधना करायची असेल तर मीच करणार आहे. फक्त तिथे तो शब्द एक घेतला, ऍड केला आणि तिथे जर का आपल्या नेटाने टिकवलं, मग अशी डिसिप्लिनचं उल्लेख झाला, शिस्तीचा उल्लेख झाला, त्याप्रमाणे जर का ती साधना आपण चालू ठेवली किंवा नेटाने करण्याचा प्रयत्न केला तर मग प्रगती लवकर होऊ शकते. आणि श्रीगुरूंनी सांगितलेली साधना ते अभिप्रेत आहे. म्हणजे सांगितलेली म्हणजे त्यांनी जी पद्धत सांगितली ती पद्धत सोडायची नाही. माझा पेशन्सचा मुद्दा हा होता की आपण तरी सुद्धा चुकत राहतो, पण चुकतानाही पेशन्स ठेवून मोटिवेशन पुन्हा धडपडलं तरी उठणं, ही जी प्रोसेस प्रत्येक साधकाला जावी लागते, त्याच्यात कसं बळ ठेवावं किंवा कुठून मिळतं बळ? मुख्य म्हणजे ते मला साधायचंच आहे हा आपला निश्चय पक्का असणं फार महत्वाचं आहे. जोपर्यंत निश्चय आपला पक्का होत नाही, कारण तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात निश्चयाचे बळ तुका म्हणे ह्याची फळं. आपला निश्चयच पूर्णपणे पक्का झालेला नसतो आणि त्यामुळे आपण तिथे गडबडतो आणि त्या दृष्टिकोनातून पुन्हा पुन्हा आपल्या ध्येयाची आपणच आपल्याला एक काय म्हणतात त्याला तर आठवण करून दिली पाहिजे. आणि की मला या ध्येयापर्यंत पोचायचं आहे आणि या ध्येयापर्यंत पोचायचं आहे, तर मला उच्च प्रकारचं ध्येय जर प्राप्त करून घ्यायचं आहे तर छोट्या छोट्या गोष्टींकडे मला दुर्लक्ष करता आलं पाहिजे आणि छोट्या छोट्या गोष्टींचं महत्त्वही माझ्या दृष्टिकोनातून कमी झालं पाहिजे. आणि प्रयत्न सोडता कामा नये. 10 वेळा जरी चुकलो आपण तरी प्रयत्न करायचं राहायचं हे फार महत्वाचं आहे. नाहीतर आपण डिस्करेज होऊन जातो की मला जमणारच नाही. त्याच्याऐवजी मला का नाही जमणार हा प्रश्न स्वतःला विचारायचा आणि मला जमलं पाहिजे ह्या पुढे निश्चयाने जायला लागायचं की आज चुकले उद्या बरोबर यायला पाहिजे. 100 वेळा चुकले 101 वेळापासून नीट यायला लागेल इथपर्यंत तयारी आपली ठेवायला पाहिजे. धीरधराचा असं आहे की एक गोष्ट काका नेहमी म्हणतात, जेव्हा मी सुरुवातीला काकांकडे नाही काका साधना पाहिजे तशी होत नाही, साधना पाहिजे तशी होत नाही, ध्यान लागत नाही, मन रमत नाही वगैरे. त्यावेळेला काकांनी म्हटलं होतं की स्वतःला अपराधाच्या पिंजऱ्यात उभं करू नकोस. जसं आता म्हणाला तसं पुन्हा सुरू, आजपासून पुन्हा सुरू, कालचं झालं तरी सुरू करा, काल नाही जमलं तर सोडून द्या, आत्ता आजपासून परत सुरू करायचं, नव्याने सुरू करायचं, पुन्हा सुरू करायचं, नेटाने सुरू करायचं. त्याला दुसरं उपायच नाही पाहिजे. म्हणजे मला असं वाटायचं की उपाय म्हणजे जसं
जसं शाळेत माझं चित्र नीट नाही आलं तर मग दोनदा तीनदा सर येऊन सांगायचे काय ते, तरी नाही जमलं तर ते मला स्वतः नीट करून द्यायचे. तर इथेही वाटतं की आता श्रीगुरूंनी काही श्रीगुरू असं काहीही करत नाही, ते फक्त मार्गदर्शन करतात. सगळी साधना तुम्हालाच करावी लागते. ते येऊन तुमचा हात सुद्धा धरत नाही की आता पेन्सिल अशी फिरव असं देखील सांगते. फक्त चित्र कसं काढायचं ते शिकवतात, एकदा सांगतात. पण ते चित्र काढण्याचं कला आणि कौशल्य आपल्यालाच आपलं जोपासावं लागतं आणि डेव्हलप करावं लागतं. येथे शिष्य प्रज्ञाची केवळ असते. पण मग श्रीगुरूंच्या कृपेचा भाग कुठे येतो? अंशी सांगू शकाल? आपण तिघही सांगा. कृपेचा भाग पदोपदी येतो. आपली ठिगळं जर का आपण नीट लावली तर ती कृपा राहते. नाही, कृपा असतेच. कृपेचा भाग म्हणजे प्रश्नच येत नाही. खरा कृपेचा जो आहे तो तुरीयेतनं पलीकडे जाणं. शेवटची स्टेज जी आहे ती कृपेशिवाय होणारच नाही. तिथे तेवढीच लागतेच. म्हणजे आणखी बाकी कृपा तर लागते की होतच असते, त्याच्या बळावरती सगळं चालत असतं. पण तिथे आपली श्रद्धा लागते, आपल्याकडनं प्रयत्न लागतात आणि पूर्ण श्रद्धेचंच काम आहे हे. आपण स्वतःच्या बदल करत राहायला लागतं. हे सगळं जेव्हा आपण करतो तेव्हा ती कृपा काम करते. आपण त्याला अडथळेच आणून ठेवतो त्या कृपेच्या मार्गात, कसे काय ते काम करेल? हे कुठले अडथळे असतात किंवा श्रद्धा, जसं दुसरा अंश म्हणाल्या श्री गुरूंपाशी, त्यांच्या चरणांपाशी, वचनांपाशी श्रद्धा भाव ठेवायचा म्हणजे काय? पुष्कळांच्या बाबतीमध्ये असं होतं की एकतर श्रद्धा कमी पडते किंवा गुरूंविषयीचा भाव जो असतो तो कमी पडतो. तर तो भाव आपला स्थिर राहायला पाहिजे आणि तो स्थिर राहण्यासाठी सातत्याने एकतर सत्संग आहेच आहे, प्रश्नच नाही. त्याचबरोबर मला म्हणजे आपल्या गुरूंविषयीचा भाव वाढीस लागण्यासाठी दुसरी गोष्ट मला ही पण करता आली पाहिजे की मी संतचरित्र वाचली गेली पाहिजे. संतचरित्र वाचल्यामुळे सुद्धा की त्या ठिकाणी आपल्या गुरूंविषयीचा भाव वाढीस लागतो. दुसरी गोष्ट की मी सातत्याने त्यांच्या विचारांचं चिंतन करत गेले, मनन करत गेले किंवा तो विचार माझ्या अंतःकरणात घोळवत गेले तर त्यांच्याविषयीचा भाव मला वाढीस लावता येऊ शकतो. आणि त्याचबरोबर जेव्हा मी अशा पद्धतीने कीर्तन प्रवचन ऐकतो, कालच जसं आपण एक कीर्तन ऐकलं आणि त्या कीर्तनामध्ये गुरु शिष्यांचा एकमेकांविषयीचा भाव कसा होता, काय होता आणि त्या ठिकाणी मग त्या शिष्याला सुद्धा गुरूंविषयीचा भाव वाढीस लागण्यासाठी कशा पद्धतीने अशा या प्रसंगातून सुद्धा मग आपल्या गुरूंविषयीचा आपला भाव कसा वाढीस लागेल, कसा स्थिर राहील त्यांच्याविषयीचा भाव आणि ते माझ्या कल्याणाचंच सांगत आहेत हा पक्का निश्चय सुद्धा माझ्या अंतःकरणात जर का असेल तर त्यांची कृपा आपल्यावर आहेच आहे. जेव्हा मला अनुग्रह दिला तेव्हाच त्यांची कृपा आपल्यावरती असतेच असते. पण आपल्याच अंतःकरणात असतं की अंक्यावर मात्र तिची कृपा, त्यांची कृपा जास्त आहे, माझ्यावर कमी आहे, असे आपणच आपल्याशी काय करत राहतो. तर असे आपले भाव बदलत राहतो आणि त्यामुळे खरं पाहिलं असता त्या कृपेचा आपल्याला अनुभव वारंवार येतो सुद्धा. पण त्या माझा जर का भाव स्थिर नसेल तर मात्र ते कृपा असून सुद्धा त्या कृपेचा अनुभव नाही आहे असं मला वाटतं. श्रीगुरु प्राप्त होणं हेच आपलं भाग्य आहे की असं आहे प्रमुखाला की याचं भान आहे की जगातल्या भरपूर भाग्यवान लोक आहेत त्याच्यात निश्चित आपण आहोत. पण ते कुठेतरी मग भाग्य आपलं मी पुरेपूर वापरत नाही असं होतं. कारण मी जेव्हा समाजात मिसळतो, इतर लोकांमध्ये मिसळतो, आपले व्यवहार चालू असतात तर तेव्हा कुठेतरी ते ज्याला आपण म्हणतो दुसरं होऊन जातं हे सगळे विचाराचे काही आहेत. तर श्रीगुरु त्याच्यात एक सांगतात की इन्सुलेट करून घ्या स्वतःला. तर ते थोडंसं सांगाल का की प्रॅक्टिकल जीवनात इन्सुलेट करून घ्यायचं म्हणजे काय? पाऊस सुरू झालेला बाहेर, पावसात जायचं असेल तर देवाला सांगू शकत नाही की पाऊस थांबवू बाबा, दुसऱ्या वेळेला पाऊस पडत असेल आणि भिजायचं तर नाहीये. मग आपल्याला आपली कोणती छत्री घेऊन जावी लागते, तर ती छत्री घेऊन जायची. आपल्या आपली छत्री आपण बाळगायची. आणि तसंच काकांचं वाक्य म्हणत
डोंट आयसोलेट युअरसेल्फ फ्रॉम द वर्ल्ड, इन्सुलेट युअरसेल्फ. आणि ते इन्सुलेशन नामसाधनेने, तत्वसाधनेने, साधना करून, विचाराची साधना, नामसाधना, ध्यानसाधना यांनी आपण स्वतःला इन्सुलेट करून घेऊ शकतो, घेता येतं. काकांनी आणि सगळ्या संतांनी तसं केलेलं आहे आणि ते सगळ्या साधकांना ते सहज शक्य आहे. करायचं ठरवलं तर तर पुन्हा आपलं मोटिवेशन पाशीच गाडी येते. एक वर्षी अजून एक श्रीगुरूंच्या बोलण्यानंतर की बाद करायला शिका, ते थोडंसं आम्हाला उदाहरण सांगा. मी बाद सांगते, पण त्याच्या आधी मला एक नक्की अगदी सांगायला आवडेल की श्री गुरूंकडे पाहिजे दृष्टी ब्रह्मदृष्टी पाहिजे. श्री गुरु देह म्हणून बघायचंच नाही आहे, ते प्रत्यक्ष साकार ब्रह्म आहे ह्या पद्धतीनेच त्यांच्याकडे बघायला हवं. हे म्हणजे एवढ्यासाठी सांगितलं की नंतर हा मुद्दा सुटायला लागतो. साधकाच्या दृष्टीने महत्वाचा आहे. बाद करायचा म्हणजे तुला तर माहिती आहे की सत्यत्व काढायचं. सत्यत्व काढायचं म्हणजे काय पद्धतीने काढतो? एक तर हे कायम टिकणारं नाही आहे असा विचार करायचा. आज हे सुख देत आहे, उद्या सुख देईल त्याचं गॅरंटी नाही. मला हे कायम उपयोगी पडेल असं नाही. बरं, याचं स्वरूप काय आहे? रूप आणि स्वरूप जे म्हणते आपल्याला इथे फिजिक्स देखील मदतीला येऊ शकतं. प्रत्येक पार्टिकल आपल्याला बदलत असतं. माया आपल्याला तेच सांगते. म्हणजे जे सायंटिफिकली ओरिएंटेड लोक आहेत, काही काही लोकांना त्याच्याशिवाय पटत नाही. म्हणून मी हे सांगितलं की ह्या पद्धतीने पण आपल्याला विचार करतो येतो की सगळ्या बाजूने आपल्याला हे लक्षात येतं की नाशिवंत आहे, सतत बदलणार आहे, जसं दिसत आहे तसं नाही आहे, हे टिकणारं नाही आहे. बस हे पटलं की बाद झाला त्याचा. त्यातलं सत्यत्व गेलं की बाद झाला. त्याच्याबद्दलचा माप अपेक्षा कमी होतात, विचार कमी होतात, त्याच्यातनं आपला सुख मिळेल वगैरे आपलं थांबतं. व्यवहारापुरतं आपल्याला होऊन जातं. म्हणजे विचारांनीच घड्या सांभाळायच्या, विचारांनीच घड्या घालायच्या असं आपण अगदी म्हणू शकतो. ह्या उत्तरार्धाच्या अगदी आता शेवटाकडे आपण येतोय. काही आपल्याच बंधुभगिनी श्रोत्यांकडून आपण प्रश्न मागवले होते या संवादासाठी. तर त्यातले काही प्रश्न तुम्हाला एकेकाला विचारतो, त्याची आपण समर्पक उत्तरं द्या अशी आशा आहे. मावशींना पहिला विचारतो की आपली साधना योग्य चालली आहे का, हे साधकांना कसं ओळखतं? आपली उत्तरोत्तर अनुकूलता येऊ देत किंवा प्रतिकूलता येऊ देत, पण त्या दोन्ही याच्यामध्ये जर का आपलं समाधान टिकून राहिलं, आपला आनंद टिकून राहिला किंवा शांती टिकून राहिली, तर समजायला हरकत नाही की आपली साधना व्यवस्थित सुरू होते. ज्योत्स्ना मावशी, आपण रोज काही ठराविक साधना करतो, पण ती यांत्रिकपणे होते असं आपले श्रीगुरू म्हणतात. तर ती यांत्रिक न होण्यासाठी काय करावं? डोळ्यांनी रूप पाहावं, कानाने ऐकावं. जे आपण विचार करतोय तर ते आपली प्रोसेस चालू आहे अशा पद्धतीने नसून ते प्रत्यक्ष आपण लक्ष देऊन ऐकावं. ते फार महत्त्वाचं असतं की जिथे लक्ष ठेवणं हे महत्त्वाचं असतं. आपलं बॅकग्राऊंडला चाललंय तसं चालून देऊन नाही उपयोग. जाणीवपूर्वक ते पाहिलं तर ते मेकॅनिकल होणार. आपण ते करत नाही, सवयीचं आहे, नामच घ्यायचा चाललाय, तसं नाही. ते ऐकायचं आहे. मूर्ती पाहिजे, मूर्ती डोळ्यांसमोरची गेली हरकत नाही. कानाने ऐकत राहायचं, नाम घेत राहायचं. नाम थांबलं चांगली गोष्ट आहे, झोप न लागता. प्रमोददादा, जे आपण मागे वाचलेलं आहे, ऐकलेलं आहे, त्याची उजळणी कशी करावी? म्हणजे त्याची काही ट्रिक आहे? उजळणी करावी. उजळणी करावी, ऐकलेलं पुन्हा ऐकावं, मगाशी उल्लेख केला त्याप्रमाणे पुन्हा तेच वाचावं, तेच बोलावं, तेच श्रवण करावं. एक तो प्रकार आहे. उजळणी करण्यापेक्षा म्हणून आपण ते कसं चित्तात पूर्व किंवा बसून कशी घ्यायची याच्याकरता जे ऐकलेलं ते लिहून पाठवलं. चिंतन करतो आपण, नोट्स काढावे, सरळ नोट्स काढतो. एखादा अध्याय वाचून झाला आहे, मग त्याच्यात आपण वाचन केलं सगळ्यांनी मिळून, मग बंद केलं आणि ठेवून गेलं, मग ते पुस्तक जातं पडतं, ग्रंथ जातो गेलं. पण तसं नव्हतं. जर का त्याच्यावर आपण थोडंसं नोट्स करायला लागलो, थोडंसं लिहायला लागलो त्याच्यावर, तर आपलं चिंतन बदलून हे म्हणजे एक अनुभव आलेला आहे, जाणीव लागली आहे.
की थोडंसं लिहायचा प्रयत्न केला की जे ऐकलं आहे, श्रवण केलं आहे, त्याला आपण मनन करतो, ते चिंतन करतो, ते प्रगल्भ व्हायला. आणि जितक्या वेळा आपण वाचू तितक्या वेळा आपल्याला नवीन अर्थ त्यातला उमगायला लागतो. कारण दरवेळच्या वाचनात आपली बुद्धी जास्त जास्त डेव्हलप होते म्हणूया, व्हावी अशी अपेक्षा तरी आहे. पण दरवेळच्या अभ्यासात नेहमीच अगदी फरक पडायचा. त्याचे हे नित्य नूतन परमार्थशास्त्र, त्याच्यामुळे त्याचे पैलू अखंड आपल्याला कळत राहतात नवीन नवीन. धन्यवाद. म्हणजे श्रोत्यांना समाधान निश्चित झालं सगळ्या प्रश्नांनी. आता या संवादाचा शेवट करताना तिघांनाही एक प्रश्न आहे की ज्याला आपण म्हणतो की टेक अवे असं आमच्यासाठी, की मला माझं जीवन साधनाभिमुख करायचं आहे, हे अनुसंधान राहण्यासाठी काही सोपा उपाय मात्र सांगा. सोपा सांगा. प्रबोधापासून सुरुवात करू. ज्योत्स्ना वर्ष म्हणजे माझा 3रा नंबर चालेल. मावशी सगळं हे कशा करता करतो एवढं लक्षात ठेवा. आणि काकांचं वाक्य सांगतो थांबतो उगाच, कारण सगळं बोलून झालेलं आहे. सुखरूप व्हायचं, सुखानं जगायचं आणि सुखानं देह सोडून द्यायचं. जायचं नाही कुठे, सोडून द्यायचा बस. मग याच्याकरता हे चाललेलं आहे. सुखरूप होण्याकरता समज आपलं आनंदाच्या करता आहे. मग साधना करत असताना जर का आपल्या आनंदाला धक्का लागत असेल तर ते पण बरोबर आहे. म्हणजे माझी साधना बरोबर होत नाही म्हणून पुन्हा दुःखी व्हायचं. थोडे आहे चित्त सहाय्य झाली, ते सहाय्य करून घ्यायचं म्हणजे मनाला पटवायला सगळं आलं तिथे. प्रश्न सांग मला एकदा. साधनाभिमुख जीवन आमचं व्हावं हे मला करून घ्यायचं आहे. माझं जीवन साधनाभिमुख राहावं याचं सतत अनुसंधान मी कसं ठेवावं? त्यासाठी पुन्हा एकदा मला नामच सांगावं लागेल की सातत्याने जर का नामसाधना माझ्या आतल्या सुरू असेल, म्हणजे नामसाधना म्हणजेच ईश्वरी अनुसंधान जर का माझं असेल की जे जे काही घडत आहे ते ईश्वरी नियोजनानुसार घडत आहे आणि ते माझ्या प्रारब्धानुसारच घडत आहे, हे जर का माझ्या पक्क लक्षात असेल तर त्या ठिकाणी माझी साधना चांगल्या प्रकारे सुरू राहू शकते. आणखीन काही आपल्याला सांगायचं आहे का, किंवा आपण सद्गुरूंचा जय जयकार करूया? कारण सुरुवातीला नमनाला ही मोठी नावं होती ती याच्यासाठीच की सगळा पार पडावा त्यांनी. आणि श्री गुरूंनी मला वाटतं आपल्याबरोबर संवाद एका नियोजित वेळेत करून घेतलेला आहे. श्रोत्यांना अधिक प्रश्न उत्पन्न झाले असतील तर तिघही संध्याकाळी इथेच आहे, त्यामुळे आता आपण संवादाला या विराम देऊ शकतो. सद्गुरुनाथ महाराज की मुख्य म्हणजे हा आमचा जो काही प्रयोग होता तो आमच्या वाट्याला पहिल्यांदाच आलेला होता आणि त्यामुळे पहिल्यांदाच अशा पद्धतीने हा जो काही प्रयोग सादरीकरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर ते पहिल्यांदा असल्यामुळे कसं जमलंय काय जमलंय आता ते तुम्ही ठरवायचं आहे. पण निश्चितपणे श्री गुरुकृपेने आम्हाला तरी समाधान झालेलं आहे की बऱ्यापैकी आम्ही अशा पद्धतीने हा सगळा प्रयोग सक्सेसफुल झाला असं म्हणायला काही सुद्धा हरकत नाही.